निर्मलाताई यांचं भाषण ऐकायला सगळे उत्सुक आहात. त्यापूर्वी आपण कार्यक्रमाची नेहमीप्रमाणे सुरुवात वंदना कुलकर्णीच्या प्रार्थनेने करूया. वंदना, प्रार्थना. ओम पूर्णमद पूर्णमिदम जस्ट गेली होती. व्हिडिओ कसं बंद करायचं? एक मिनिट जरा. बाकी सगळ्यांनी आपलं हे बंद करा, माईक म्यूट करा. प्रार्थना सुरू करते. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भूजिथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. विद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युर्तीत्वा विद्यया मृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाची शारदा शक्तीच्या विज्ञान कट्ट्याची ओळख करून देण्यासाठी आणि शारदा शक्तीचा एकूण कार्याचा परिचय करून देण्यासाठी मी उज्ज्वलाताई माटे यांना विनंती करते. उज्ज्वलाताई. हो, नमस्कार. येतोय ना आवाज? हो, येतो. हा. शारदा शक्ती या संघटनेचा आज परिचय करून देण्यासाठी मी इथे उभी आहे. राष्ट्रीय पातळीवर शक्ती संघटनेची स्थापना 2003 मध्ये झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये शक्ती ही शारदा शक्ती या नावानं 2006 मध्ये स्थापन झाली आणि तेव्हापासून या संस्थेचं कार्य अविरत सुरू आहे. शक्ती संघटनेचा मुख्य हेतू समाजातल्या सगळ्या स्तरातील महिलांचा सर्वांगीण विकास करणं हा आहे आणि हे साध्य करण्याकरता विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या अनुभवाचा फायदा विज्ञान आणि तंत्रज्ञान याद्वारे विकास करण्याकरता मिळवून देण्यासाठी शारदा शक्ती कटिबद्ध आहे. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये शारदा शक्तीचं काम सुरू आहे. अनेक शाळा, महाविद्यालय यामध्ये अनेक विषयातल्या तज्ज्ञांची व्याख्यानं, मार्गदर्शन विद्यार्थिनींना केलं जातं. तसंच समयोचित स्पर्धांचं आयोजन सुद्धा केलं जातं, ज्यायोगे मुलांच्या सुप्त गुणांना आणि कल्पनांना व्यक्त होण्यासाठी वाव मिळतो. विज्ञान कट्टा हा आपला असाच एक महत्वाचा कार्यक्रम. करोना काळात विज्ञान कट्टा या कार्यक्रमाद्वारे पुण्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर प्राची साठे आणि डॉक्टर स्नेहल पुरंदरे यांचे करोना जनजागृती अभियान याच्यावरती व्याख्यानं झाली. करोनानं प्रभावित रुग्ण आणि करोना मुक्त व्यक्ती यांसाठी मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकांसह व्याख्यानं आयोजित केली होती. यात योगासनं आणि श्वसन प्रकार, करोना रुग्णांची काळजी यावर व्याख्यान आयोजित करण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. हे सगळे कार्यक्रम YouTube वरती उपलब्ध आहेत. करोनामुळे स्त्रियांवरती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खूप मोठे आघात झाले. त्या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी संस्थेतर्फे करोना रोगमुक्त झालेल्या महिलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाचा उपयोग आता येणाऱ्या पुढील काळात अशा प्रकारच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी कशा प्रकारे काम करावं लागेल याच्या नियोजनासाठी होईल. शारदा शक्तीतर्फे पुण्यातल्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींच्या आरोग्यासंबंधात मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याचं मोठं काम हाती घेण्यात आलं असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नुकतंच स्वरूपवर्धिनी या संस्थेसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं. तसंच अहिल्यादेवी शाळेमध्ये इयत्ता 8वी आणि 9वीच्या विद्यार्थिनींसाठी सुमारे 40 व्याख्यानं मुलींचं आरोग्य आणि मासिक पाळी या विषयावरती घेण्यात येत आहेत आणि यातली सुमारे 30 व्याख्यानं झाली आहेत. शारदा शक्तीतर्फे महिला बचत गटांसाठी महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी मार्गदर्शन केले जातं. तसंच प्रसंगानुरूप विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त मिलेट अन्नधान्य या विषयावरती विज्ञान कट्टा घेण्यात आला. तसंच मिलेटच्या विविध पाककृतीच्या स्पर्धा सुद्धा महिलांसाठी घेण्यात आल्या. शारदा शक्ती आणि वंचित विकास संस्था यांच्यातर्फे झोपडपट्टीतल्या मुली आणि स्त्रियांमध्ये डिजिटल साक्षरतेविषयी सर्व्हे सुद्धा संक्रांती निमित्ताने करण्यात आला होता. असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम शारदा शक्तीतर्फे घेण्यात येत असतात, ज्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातील महिलांना त्यांचा विकास करण्यासाठी उपयोग होईल आणि त्या या कार्यक्रमात सहभागी होतील. शारदा शक्तीतर्फे आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला आणि शालेय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीचा सुद्धा आयशक्ती पुरस्कार देऊन गौरव केला जातो. या संस्थेचा परिचय करून देण्याचा एक उद्देश हा सुद्धा आहे की नवीन श्रोते प्रेक्षक जे आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत त्यांनी या संस्थेमध्ये सभासद होऊन कार्याची व्याप्ती वाढवावी. भविष्यात सुद्धा अशा कार्यक्रमांना आपली उपस्थिती असावी, ज्यायोगे आपणही असे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सक्रिय राहू शकाल. धन्यवाद. ओव्हर धन्यवाद टू पृथ्वी. उज्ज्वलाताई. धन्यवाद उज्ज्वलाताई. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निर्मलाताई लाठी आणि सर्व उपस्थित प्रेक्षक श्रोते यांचं मनपूर्वक स्वागत करून मी आपल्या वक्त्या यांची ओळख करून देते. पदवी परीक्षेला BA ला त्यांनी हिंदी विषय घेतला होता आणि त्याच्या टॉपर होत्या. पण करिअरचा इतर काही विचार न करता आपल्या वैद्यकीय व्यवसायात मग्न असलेल्या यजमानांना त्यांच्या हॉस्पिटलच्या कामात मदत करता करता एकीकडे त्यांनी घराच्या 800 स्क्वेअर फूट असलेल्या टेरेसवर माती न वापरता केवळ सेंद्रिय पदार्थ आणि जैवविघटनशील असा घरगुती कचरा वापरून झाडे वाढवत होत्या. त्यात त्यांच्या यजमानांचा सक्रिय सहभाग होताच. अनेक प्रयोग करून त्यांनी स्वतःची अशी एक विशिष्ट पद्धत डेव्हलप केली आहे. त्या प्रयोगांना खूप यश लाभलं आणि या उपक्रमाची दखल अनेक वृत्तपत्र, दूरदर्शन सारख्या माध्यमांनी घेतली. वृत्तपत्रांनी लेख, दूरदर्शनवरील हॅलो सखी, आकाशवाणी पुणे केंद्रावरील मुलाखती याद्वारे त्यांच्या कार्याचा परिचय अनेक श्रोते आणि प्रेक्षकांना करून दिला गेला. अनेक गृहनिर्माण प्रकल्प सोसायटींनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपले स्वतःचे खत प्रकल्प उभे केलेले आहेत. पुणे महानगरपालिका तसेच राजगुरुनगर ग्रामपंचायत अशा संस्थांनी सुद्धा त्यांच्या या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना पुढे फायदा घेण्यासाठी सुद्धा मानद सल्लागार म्हणून त्यांना आमंत्रित केलेलं आहे. बजाज ऑटो, फिनोलिक्स, नंतर बंगलोरमधील आर्ट ऑफ लिव्हिंग सर आश्रम, मिलिटरी कॅन्टॉन्मेंट्स, क्रॉम्प्टन ग्रीव्ह सारख्या मोठ्या आस्थापनांमध्ये देखील त्यांचं मोल मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे. 125 पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी मराठी, हिंदी आणि मारवाडी या भाषातून दिलेली आहेत. आपले शहर स्वच्छ राखण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या सौ निर्मलाताई यांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल अनुभव आम्हाला सांगावेत. धन्यवाद. निर्मलाताई. नमस्कार. खूप आनंद होतोय आपल्या सर्वांना आता असं भेटून. खूप दिवसांनी, म्हणजे जवळजवळ 4 महिन्यापूर्वी माझी सर्जरी झाली. त्यानंतर मला वाटतं हा कार्यक्रम मला पुन्हा एक फ्रेशनेस मनामध्ये आणणार आहे. माझा हा आवडता विषय आहे आणि मुद्दाम मी तुम्हाला आता हे सांगायचं कारण की या निमित्ताने मला वाटतं परत माझ्या कामाला सुरुवात जोरात होईल. घर आणि आपला स्वतःचा परिसर प्रत्येक व्यक्ती स्वच्छ ठेवते आणि ते त्याला आवडतं. परंतु आपल्या आसपासचा परिसर, आपलं गाव, आपली गल्ली, आपलं गाव, आपलं शहर आणि मग पुढे देश,
हे स्वच्छ करावं असं आपण फक्त म्हणतो, पण आपला त्यात सहभाग असतो का, हा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतच नाही. तर ह्या दृष्टिकोनातून मी खरं या कार्याला काही सुरुवात केली नव्हती. परंतु माझी जी बाग, माझ्या मिस्टर जरी सर्जन असले, तर त्यांचं जळगाव इथे स्वतःचं गाव आणि तिथे त्यांची शेतीवाडी आहे. त्यांना घरच्या घरी सेंद्रिय भाज्या उत्पन्न करून त्याच खाण्याची इच्छा होती. त्यामुळे या कामाला आम्ही लागलो. परंतु मार्गदर्शन वगैरे कोणाचं नव्हतं. आमचेच प्रयोग सुरू झालेले, बऱ्याच अडचणी आलेल्या आणि स्वतःच्या साठी केलेले प्रयोग ते इतके यशस्वी झाले की त्यानंतर ते कसे काय लोकांना माहीत झाले, कशी त्याला प्रसिद्धी मिळाली, हा प्रवास मी आता इथे काही सांगणार नाहीये. परंतु लोकांना हा प्रयोग खूप आवडला आणि आज खूप लोक पुण्यामध्ये, पुण्याच्या बाहेर पण आपापल्या घरी हा प्रकल्प राबवत आहेत. सोसायटी लेवलवर पण राबवत आहेत. अतिशय सोपा असा प्रोजेक्ट मी आपल्या समोर घेऊन तो आता सादर करणार आहे, त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. खरं तर म्हटलं तर कचरा हा शब्दच ऐकायला नको वाटतो, उच्चारायला नको वाटतो. कधी एकदा घरातला कचरा बाहेर जातो, आपलं घर स्वच्छ होतं असं आपल्याला वाटत राहतं. परंतु हा कचरा घराबाहेर गेला की तिथेच सर्व समस्यांना सुरुवात होते. ज्यावेळेस आम्ही या कामाला सुरुवात केली त्यावेळेस खूप कमी लोकांना कचरा सॅग्रिगेट करायला हवा, ओल्या कचऱ्याचा वापर तरी करायला हवा, हे अगदी नवीन होतं. आणि बराचसा म्हणजे खाद्यपदार्थ तर आजही बरेचशी लोक माझ्या प्रोजेक्टकडे शिकून पण लोक वापरत नाहीयेत. त्यांना भीती वाटते की दुर्गंध येईल, माशा येतील किंवा आणखीन काही त्रास होईल. परंतु मी आज जी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे, तुम्हाला अक्षरशः कचऱ्यातून मुक्तता झाल्याचाच एक मनामध्ये फील येईल. सर्व काही आपण आपल्याकडे घरामध्ये जैविक कचरा, विघटनशील कचरा जो निघतो तो आपण सगळं आपल्याच परिसरात, आपल्याच कुंड्यांमध्ये, आपण जी काही आपली बाग आहे, मग ती ग्राउंड लेवलला असेल, टेरेसवर असेल, बाल्कनीत असेल, किंबहुना बाग नसेल, 2 कुंड्या सुद्धा घरात ठेवायला जागा असेल कुठेही, तर तुम्ही त्याच्यामध्ये हा कचरा जिरवून विघटन करून त्याचं अतिशय सुंदर सुवासिक असं खत तयार करू शकता. आणि ते खत तुम्ही झाडांना घालू शकता किंवा त्याच्या पुढची स्टेप म्हणजे या कचऱ्यातच आपण झाडं लावू शकतो. एका बाजूला खत करा, त्यासाठी जागा आणि वेळ घालवा. ते खत घेऊन काढून परत दुसऱ्या मातीच्या कुंड्याच भरून त्यांना परत सप्लिमेंट म्हणून वापरा. यापेक्षा पुढची पायरी म्हणजे तुमच्या घरात आज जो काही कचरा निघालेला आहे तो हातामध्ये घ्या, रोप घ्या आणि कचरा कुंडीमध्ये भरून रोप लावून मोकळवा. इतका सोपा हा प्रकल्प आहे. आता ह्यामध्ये ओला कचरा आणि कोरडा कचरा हे 2 जे विभाग आहेत त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. जरी आता सर्वच नागरिकांना हे दोन्ही शब्द खूपच परिचित झालेले आहेत, त्याच्या याद्याही बऱ्याच लोकांना अगदी पूर्णपणे माहिती आहेत, बरेच लोक आपापल्या घरी करतही आहेत, तरी एक मार्गदर्शन म्हणून मी आता या कार्यक्रमात सर्वच सांगणार आहे. ओला कचरा म्हणजे विघटनशील कचरा. त्याची यादी मी सांगेन की कागद, काचपत्रा, प्लास्टिक, तार, रबर, वायर, थर्मोकॉल अशा मनुष्य निर्मित कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू सोडून आपल्या घरामध्ये निघणारा कचरा म्हणजे अगदी सकाळची वेळ, केसांची गुंतवण, नख, पालापाचोळा, बागेचा कचरा, आपल्या घरातला भाज्यांचा, फळांचा, फुलांचा कचरा, शिळं अन्न, खरकट, त्यात तेलकट, तुपकट, आंबट, गोड, खारट सर्व काही असेल. अगदी लाडू चिवडा पण असेल, तळलेलं तेलही असेल, तुपाचं बेरीचं पाणीही असेल, दही, दूध, ताक, जे काही खराब झालेलं असेल, जे तुम्हाला आता वापरण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, ते सर्व असेल. त्यानंतर आपल्या घरामध्ये शहाळं, करवंट्या, मक्याच्या कणसाचे दांडे, अस्वल नारळाचे तुकडे, कवठाची सालं, शेंगांची टरफलं, अंड्यांची टरफलं असा कडक कचरा देखील, परंतु नैसर्गिक. कागद याच्यामध्ये विघटनशील जरी असला तरी कागद अजिबात वापरायचा नाहीये, कारण कागद पहिली गोष्ट तर लगदा तयार करून त्याच्यापासून पुन्हा कागद निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट, कागदापासून न्यूट्रिशन बागेला किंवा खताला काहीच नाहीये. कागदावर जी शाई आहे त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, त्यामुळे ते अवॉइड करायचं आहे आपल्याला. त्यामुळे तो कचरा वापरायचा नाही. इतर काचा किंवा पत्र्याचं काही तुम्ही वापरलं, टाचणी काही गेली तर हे आपल्याला हातालाही लागू शकतं. त्यामुळं पूर्णपणे कचरा अलग अलग करून मगच आपण या कामाला सुरुवात करायची. आता हा कचरा घरात गोळा करायचा म्हणजे तुमच्या मनात शंका येईल की आपल्याकडे साधं 24 तासात भांडी नाही घासली गेली तर त्याचा दुर्गंध आपल्याला घरात बसू देत नाही. तर मग आपण हा कचरा जर बागेत वापरला तर काय होईल? काहीही नाही, अतिशय सुंदर बाग निर्माण होते.
जी काही तुम्ही झाडं लावताय, मग तो साधा मोगरा असेल, तुळस असेल किंवा फळझाडं असतील किंवा काही तुम्हाला कॅक्टस आवडत असतील, बोनसाईज आवडत असतील, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं झाड या पद्धतीमध्ये लावता येतं. काही याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन्स नाहीये. फक्त तुम्हाला ऊन असेल तुमच्याकडे अवेलेबल तर उन्हातली झाडं लावा, सावली असेल तर सावलीतली झाडं लावा. अगदी इंडोर प्लांट घरात पण लावू शकता. कचऱ्याला दुर्गंध, माशा येत नाहीत, कुठलाही न्यूसन्स होत नाही. आणि तुम्हाला सेमीशेड असेल की आता जिन्याच्या पायरीवर काही झाडं लावायची, तीही तुम्ही लावू शकता. झाड तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या जागेच्या उपलब्धतेप्रमाणे लावायचंय. आता याच्यामध्ये तुम्हाला कोरडा कचरा पूर्णपणे सकाळपासून तुम्ही 2 बादल्यांमध्ये वेगळा वेगळा ठेवलेला आहे. ओला कचरा हाताशी घेऊन ह्या कुंड्या भरा किंवा बागेमध्ये वाफा असेल तर वाफा करा. टेरेसवर काही असेल जागा तर टेरेसवर तुम्ही डायरेक्ट विटा लावून जमिनीवर डायरेक्ट करू शकता. पाण्याचा निचरा फक्त अगदी व्यवस्थित हवा. आता अगदी साधी कुंडी जरी असेल, मग ती माती सिमेंटची असेल, प्लास्टिकची चालेल किंवा तुमच्याकडे फायबरचे काही पॉट्स असतील, प्लास्टिकचे काही असतील, काही वेगवेगळ्या धातूंचे असतील, तर तुम्हाला कुठलंही भांडं याच्यासाठी चालणार आहे. फक्त पाणी टाकता क्षणी 1 सेकंदात बाहेर निघून जायला हवं, तरच हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मातीची कुंडी असेल, सिमेंटची असेल, तर तळाला मध्यभागी 1 होल, साधारणपणे आपलं बोट आरपार फिरेल किंवा 8 आण्याचा कॉईन जाईल अशा पद्धतीने ते हवं. त्याच्यावर हाफ कर्वेचर खापराचा तुकडा हवा. याच्यासाठी जो व्हिडिओ मी केलेला आहे तयार, तो तुम्ही गुगलवर पॅराडाईज थ्रू गार्बेज हे जर असं टाकलं तर तुम्हाला लाठी म्हणून लगेच हा व्हिडिओ बघायला मिळेल. तरी 1-2 मिनिटात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. खापराचा हाफ कर्वेचर तुकडा टाकायचा आहे, वरती ठेवायचा आहे होलवर. त्याच्या शेजारी तुम्हाला विटांचे मोठे तुकडे, अगदी शब्द महत्वाचा आहे. सगळी वीट फोडली आणि सगळं चुऱ्यासकट सगळं जर टाकलं तर कुंडी लॉक होते. छोटे कंकर त्या होलवर अडकू शकतात. त्यामुळे आपण लिंबापेक्षा मोठे, सफरचंदपेक्षा लहान अशा आकाराचे तुकडे कुंडीमध्ये त्या खापराच्या शेजारी रचायचे. त्याच्यावर 4 इंच नारळाच्या शेंड्या. बरेच लोक वेगवेगळे ऑप्शन्स विचारतात, परंतु शेंड्या टाकण्याचा हेतू एकच आहे की कचऱ्यातलं पाणी ओढून त्या विटांमधून जे काही एक्सेस पाणी असेल ते बाहेर निघून जायला मदत होते. आणि नारळाच्या शेंड्यानी ओलावा गारवाही राहतो. आता कचऱ्याची हीट, बरेच जण प्रश्न विचारतात, कचऱ्यात हीट तयार होते, मग झाडाला त्रास होईल. तर नारळाच्या शेंड्या ते बॅलन्स करतात आणि ओलावा आणि गारवा तिथं तयार होतो. आता याच्यामध्ये शेंड्यांच्या वरती तुम्हाला 1 मूठ बायोकल्चर आणि 1 मूठ नीमपेंट टाकायचे. नीमपेंट सर्वांना परिचित आहे. बायोकल्चर काय आहे तर बायोकल्चर ते मी स्वतः तयार करते आणि हे ओपन सिस्टीम मध्ये ओल्या कचऱ्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीने कंपोस्टिंग करण्याचं एक माध्यम आहे, जे टाकल्यामुळे तुम्ही अगदी शेवटचं म्हणजे घाण वासाचं जर एक उदाहरण द्यायचं झालं तर मेलेला उंदीर हे तो कुठेही मरो, आपल्याला त्याचा वास अगदी सांगून देतो की आता इथं काहीतरी गडबड आहे, हा उंदीर आपल्याला बाहेर काढायला हवा इथून. तर त्याचा सुद्धा वास येत नाही. हे उदाहरण मी लेक्चर मध्ये देते, म्हणजे याच्या पलीकडे घाण वास असू शकत नाही कशाचा, तर तो देखील त्या तिथे दुर्गंध नसते. तर कुठल्याही कचऱ्याला दुर्गंध, माशा, डास, काही कुठलंही न्यूसन्स आपल्याला त्या कचऱ्यामध्ये वाटत नाही. कचरा कुंडी नाहीये, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्या कुंडीत किंवा त्या जागेत कचरा जिरवणार आहोत. आणि त्या कचऱ्यामध्ये आपल्याला जे रोप आवडेल, भाजी लावायची असेल, फळं लावायची असतील, फुलझाड लावायचं असेल, कुठल्याही प्रकारचं रोप लावायचं असेल तर आपण रोप लावू शकतो. बी नाही, बी कचऱ्यामध्ये निसटून जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला बी पासून रोप तयार करून लावायचे. अर्थात मी पालेभाज्याही घेते, त्याची माहिती मी नंतर सांगेन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बायोकल्चर हे विरजन आहे, ते एकदाच वापरायचंय, पुन्हा पुन्हा टाकायची गरज नाही. विरजन या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे की त्याच्यावर जेवढा कचरा तुम्ही ओला कचरा जिरवणार आहात त्यापासून जे खत तयार होणार आहे ते इटसेल्फ बायोकल्चरच आहे. परत ते तुम्हाला दुसरा कचरा वापरायला, कचरा जिरवायला तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही दुसरी झाडं लावायला ते पुढे सरकवू शकता. म्हणजे आता गच्चीत तुम्ही 1-2 कुंड्या केल्या, त्याच्यापासून पुढे किती खत तयार करत राहू शकता. तर खत काढायची घाई असेल तुम्हाला वेगळ्या कुंडीमध्ये खत तयार करायला लागेल, वेगळ्या जागेत खत तयार करायला लागेल. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये झाड लावलं तर एक साधारण 2-3 वर्षांनी कुंडी जेव्हा सॅच्युरेट होईल की आता याच्यात कचरा जिरतच नाही, त्यावेळेस तुम्ही जी माती कमी करणार आहात, त्या कुंडीत तयार झालेली खत कमी करणार आहात, तेच बायोकल्चर म्हणून तुम्ही दुसरीकडे वापरायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला
बायोकल्चर आणि कचरा वापरल्यामुळे काय फायदे होतात नेमके? पहिली गोष्ट, घंटागाडीची वाट बघायला लागत नाही गृहिणीला. ओला कचरा आपल्या कुंडीमध्ये लगेचच टाकता येतो. त्याची दुर्गंध, माशा, डस्टबिन्स करायची पण गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही झाडांमध्ये हा कचरा टाकू शकता. बरं, चिरायची कटकट नाही. भाजीच चिरायला गृहिणीला वेळ नाहीये, कचरा कधी चिरत बसणार? तर तुम्ही आहे त्या फॉर्म मध्ये तिथं कचरा तुम्ही टाकू शकता. अख्खं शहाळही जिरतं, तर त्यामुळे तुम्ही कचरा बारीक करत बसायची गरज नाहीये. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कुंडीला एक एक मूठ कचरा रोज टाकायचा. एकदा कुंड्या लावून झाल्या की परत तुम्हाला काहीही तिथं काम नाहीये. जर तुमच्याकडे कचरा आता उपलब्ध असेल तर ऍट अ टाइम तुम्ही 100 कुंड्या लावून सुद्धा मोकळं होऊ शकता. पण एक कुंडी लावायला त्याच्या तिप्पट कचरा लागतो. आणि एका घरामध्ये म्हणजे 4 माणसांचं जे कुटुंब असतं त्याच्याकडे तेवढा कचरा निर्माण व्हायला 8 दिवस लागतात. 15 किलो कचरा जिरल्यानंतर 1 चमचा खत तयार होतं. तर ह्या रेटनी तुम्हाला 4 जणांच्या कुटुंबासाठी 7 ते 10 कुंड्या घरात जर तयार केल्या तुम्ही, तर एकही काडी घरातून बाहेर जात नाही वेस्टेज म्हणून. सगळं तिथं तुम्ही वापरू शकता. तो कचरा खाली बसत राहतो. त्याचं खाली वस्त्रगाळ चूर्ण तयार झालेलं खाली खाली जात राहतं. झाड कचरा वर राहतो. वरतून आपण दुसरा नवीन कचरा टाकत राहतो. तो कचरा खाली बसत राहतो. आता या सिस्टीम मध्ये फायदा असा होतो की कचऱ्यातून जो रस सुटतो त्यामुळे झाडं अतिशय टवटवीत, तेजस्वी दिसतात. जे प्रोडक्शन असतं ते कमीत कमी 6 पट, म्हणजे मातीत जर झाड लावलं तर त्याच्यापेक्षा 6 पटीने ते प्रोडक्शन जास्त आलेलं आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. फळांची, फुलांची गुणवत्ता अतिशय छान असते. इव्हन कीड लागत नाही. फळांना आणि भाज्यांना जी चव असते, ते जे लोक बागा करतात या सेंद्रिय पद्धतीने, कचऱ्यामध्ये लावलेल्या झाडांच्या भाज्यांची आणि फळांची चव अतिशय सुंदर असते. मला नाशिकमध्ये एका बाईंनी प्रश्न विचारला होता. 300 लोक होती लेक्चरला, की मॅडम आता सगळी माहिती कळली पण मला एक खरं खरं उत्तर सांगा की तुम्ही जो पेरू, इतके पेरूचं उदाहरण दिलं, तर इतके पेरू लागले, तर तुम्ही जो पेरू खाता त्याला कचऱ्याचा वास येतो ना? प्रश्न छान होता. आता काय उत्तर देणार त्या बाईंना मी? पण म्हटलं आता त्यांनी इतक्या भर सभेत प्रश्न विचारल्या, भर सभेतच उत्तर द्यायला हवंय. त्यांना म्हटलं गहू आपल्याकडे पिकतो, पण गहू कुठल्या खतामध्ये चांगला पिकतो माहित आहे का? त्या म्हणल्या नाही. म्हटलं सगळ्यात चांगला गहू सोनखतावर तयार होतो. ते काय असतं म्हटलं? तर त्याचा वास त्याच्यात येत नाही, तसंच पेरूमध्येही कचऱ्याचा वास येत नाही. अगदी सुरुवात केली तेव्हा या बागेमध्ये तयार झालेली फुलं ही सुद्धा लोक देवाला वाहत नसत. म्हणजे मी इतके अनुभव घेतलेले आहेत. मानसिकता अतिशय विचित्र असते आपली. पण हळूहळू ती बदलली आणि आता लोक अगदी घरात वर्षभर वापरायची हळद सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये घरी तयार करतायत. दिवाळी दसऱ्याला झेंडूची फुलं बाहेर कशी आणता येणार नाही, घरातच कशी ती तयार होतील याचा विचार करतायत ते. आणि जागा असेल तसं त्या पद्धतीने ते उत्पन्न घेतायत. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला कंदमुळंही घेता येतात, वरची कुठलीही झाडं लावता येतात. प्रोडक्शन भरपूर प्रमाणात येतं आणि जे तुम्ही झाड लावाल ते अतिशय म्हणजे मनाला एक आल्हाददायक असतं. आता ह्याच्यात या ठिकाणीच मी तुम्हाला एक सांगेन की मी जेव्हा बागेला सुरुवात केली त्या अनुभवातनं तुम्ही सर्वजण जाता की आपण नर्सरीत जातो, अतिशय सुंदर रोपं दिसतात, घरी आणली, मातीत लावतो, खत घालतो, पाणी टाकतो. काही दिवसांनी फूल छोटं येतं, काही दिवसांनी यायला सुबंध होतं, कीड येते, कधी कधी नंतर काळ्या काळ्या काड्या दिसतात. त्या बागेचा उत्साह आपला संपतो. अशा रीतीने फक्त कुंड्या गोळा होतात पण बाग काही मनासारखी होत नाही. हे मी सगळ्यांना उदाहरण लागू होईल असं म्हणत नाही, परंतु एक जनरल उदाहरण जर द्यायचं झालं तर हाच अनुभव सर्वांना येतो की नर्सरीत लोकही काय करतात तेव्हा इतकी फुलं दिसतात, नर्सरीमध्ये लोकही काय करतात तेव्हा छोट्या लिंबांना लिंब दिसतात. तेच कलमी लिंबू आपल्याकडे आणला तर आपल्याकडे लवकर लागत नाही. तर ह्याचं कारण म्हणजे जसं माणसाला खायला लागतं, पाणी लागतं, हवा लागते, हीच गोष्ट त्या झाडाबाबत असते, परंतु आपल्याला त्याची आठवण राहत नाही. मी कित्येक लोकांच्या कुंड्या जेव्हा घरी जाऊन त्यांना ते शिकवलं, अगदी होम टू होम व्हिजिट मी करत असे, परंतु खुरपा काय काहीही शिरणार नाही इतकी त्या कुंडीचं मटेरियल, म्हणजे जी काय माती म्हणतात ते घातलेली आहे, इतकी ती कडक असते. अशा ठिकाणी ते झाड श्वास कसा घेणार? त्याला वरनं टाकलेलं पाणी, कित्येक ठिकाणी जमिनी आम्ही खोदतो, त्या जमिनीमध्ये 6 ते 7 इंचाच्या पलीकडं खालची माती पूर्ण कोरडी असते, त्याला पाणी मिळतच नाही, रूट्सना पाणी पोहोचत नाही. खत कधी पोहोचणार? खत घातलंय का? नाही. म्हणजे झाडाला वेळोवेळी खत घालावं लागतं, माती मोकळी करायला लागते, तण काढायला लागतं, माती बदलावी लागते. ह्या गोष्टी खूप
खूप अगदी कमी लोकांकडे माळी मिळत नाही मोठ्या बागा असल्या तर. छोटी बाग असेल तर आपल्यानी कधी कधी होतं, कधी नाही होत. 40च्या नंतर आपल्याला बाग करायला वेळ मिळतो, त्यावेळेस आपले फिजिकल काही प्रॉब्लेम असले तर मातीची कुंडी सरकतही नाही, ती मोकळी करणं, त्याला खतं घालणं हा खरंच मोठा प्रोजेक्ट आहे. कचऱ्याची बाग तुमचं वयच विचारत नाही, कारण वरनं फक्त कचरा टाकायचा आहे. पाणी निघून जाण्याची सोय आपण आधीच सुरुवातीला व्यवस्थित केलेली आहे. आणि पाणी निघून जायचं जर त्याचं बंद झालं तर झाडच कोलॅप्स होतं, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं, त्याचा विषयच येत नाही. परंतु कचऱ्याच्या बागेला 0 मेंटेनन्स सिस्टीम आहे. कुठलीही खतं लागत नाहीत, कारण कचरा हे स्वतः खत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, म्हणजे आपल्याकडे लसूण कांद्याचाही कचरा असतो, संत्री मोसंबीचाही असतो, आंब्याचा असतो, फळांचा असतो, भाज्या सर्व प्रकारच्या असतात, अगदी पालक असतो, मटार असतो, प्रत्येकाचे विटॅमिन्स वेगळे आहेत. आणि हे सगळे आपण झाडाला डायरेक्ट टाकल्यामुळं ते खत त्याला जागेवर, विटॅमिन्स जागेवर मिळतात. आपण जर एका बाजूला खत केलं, मग ते गांडूळ खत असेल, एन्झाईम्सनी असेल किंवा इतर कुठल्या पद्धतीने असेल, तर त्या खतामध्ये त्या कचऱ्याचं विघटन होतानाचे विटॅमिन्स बरेचसे नष्ट होतात. आणि मग झाडाला ते आपण खत घालतो, त्याचा उपयोग होतो, नाही असं नाही. परंतु डायरेक्ट ओल्या कचऱ्यामध्ये जर झाड लावलं तर ते विटॅमिन्स त्याला जागेवर मिळतात. तिथे खतही तयार होतं, जे तुम्ही वेगळं तयार करणार असता. त्या कचऱ्याचा ओलावा झाडाला मिळतो, त्यामुळे पाणी कमी जास्त झालं तरी झाड अगदी छान टवटवीत असतात. येणारी फळांची, फुलांची, भाजीची क्वालिटी अतिशय सुंदर येते कचऱ्याच्या खतामुळे. दुसरं कुठलंही खत वापरायला लागत नाही. कचऱ्याच्या रसामुळे पाणी कमी लागतं. कचऱ्याच्या बागेमध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुळं अन्न पाणी खायला लांब लांब पळत नाहीत. म्हणजे तुम्ही मातीच्या कुंडीत जर पाहिलं तर मुळं खूप लांब लांब जातात. आता ज्यांचे बंगले आहेत, खाली झाडं लावलेली, अनुभव घेतला असेल की वरती झाडाचा जेवढा डोलार आहे, खाली तेवढी मुळं असतात. आणि ती मुळं तुमच्या फरशा तोडतात, अंगण उचकटवतात, भिंती फोडतात. अक्षरशः उदाहरण सगळीकडे दिसतं. पण ही मुळं जेवढी लांब जातात तेवढी वरती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आणि मग तेवढी फळं फुलं कमी, कारण तेवढ्याचं पोषण व्हायला तेवढं खत त्याला पोहोचतच नाही. त्यामुळं झाडं मोठी मोठी दिसतात पण फळं कमी असतात. कचऱ्याच्या बागेमध्ये तुम्हाला ती मुळं लहानच राहतात आणि त्या झाडांची जी ग्रोथ होते त्याला छोट्या छोट्या फांद्यांना सुद्धा तुम्हाला फळं लगडलेली दिसतात. ही बोन्साय पद्धत नाही. माझ्याकडे बाग बघायला आले की लोक म्हणतात, मॅडम हे डाळिंब फक्त बघायचंय का खायचंय? तर बोन्साय सिस्टीम वेगळी आहे. ती सौंदर्याची, म्हणजे आपण म्हणूयात एक बाजू आहे की त्या झाडाला छोटी छोटी पानं, छोटी छोटी फळं, दिसायला आकर्षक. बोन्साय टेक्निक वेगळं आहे. पण हे झाड जे आहे त्याला खाली मुळं जास्त पसरत नाही, त्यामुळं वरती सगळी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती पण कमी राहते. आणि पोषण छान मिळाल्यामुळं, हवा छान खेळती राहिल्यामुळं लगेचच फळं तुम्हाला लागलेली दिसतात. फळांची क्वालिटी तर अतिशय सुंदर असते. डाळिंब, लोक म्हणतात आमच्याकडे डाळिंबाचं झाड आहे, डाळिंबच लागत नाही. आणि ही सिस्टीम सुरू केल्यानंतर आता टेन्शन काय आहे, खूप डाळिंब येतात हो मॅडम, काय करायचं यांचं? म्हणजे हा प्रकार लोकांकडूनही आम्हाला परत परत विचारला जातो की आता त्याचं प्रोडक्शन खूप आहे, आता याचं काय करायचं? माझ्याकडं वाघोलीला मी प्रोडक्शन सुरुवात केली. सुरुवातीला भोपळ्याचे वेल लावले, ते दुधी भोपळे, म्हणजे शेजारच्या प्लॉट्समध्ये शेतीमध्ये भोपळे नाहीत आणि माझ्याकडे 400 भोपळे लागले. कुठेही मी ह्याचं एक्झॅगरेट करत नाहीये. त्या भोपळ्यांचं काय करायचं? काय काय हलवा करायचा, पावडर करायची, काय काय करायचं, सूप तरी किती प्यायचं? म्हणजे प्रोडक्शन खूप प्रमाणामध्ये येतं, क्वालिटी एक नंबर असते. म्हणजे काकडीपेक्षाही तो भोपळा कच्चा जरी खाल्ला तर गोड लागतो. तर असं असताना कचरा हा त्रास नाहीये. कचरा ही संपत्ती आहे. कचरा हे सोनं आहे. कचऱ्यातून सोनं निर्माण होत नाही. कचरा हेच सोनं आहे. मी नेहमी लेक्चरमध्ये एक उदाहरण नेहमीच देते की 2च गोष्टी आपल्या घरात कोपऱ्यात असतात. काय? एक देव आणि दुसरा कचरा. तर देवाचं जे स्थान आहे आपण ठेवलेलं आहे मनामध्ये श्रद्धेचं, ते स्थान जर आपण कचऱ्यालाही दिलं तर कचरा तुम्हाला कुठे म्हणजे काय काय देईल. म्हणजे तुम्हाला बागेसाठी माळीचा सल्ला घ्यायला लागत नाही. कुणाला जाऊ विचारा, तुम्ही नर्सरीत विचारा बघा जाऊन की काय खत घालायचं. प्रत्येक झाडाला ते काहीतरी वेगळं वेगळं खत सांगतील, पाण्याची सिस्टीम सांगतील. म्हणजे 4 कुंड्या जर राबवायच्या म्हटल्या तर गृहिणींनी क्लास करावा का? वेळ आहे का? बरं, क्लास केला, त्याच्यानंतर आपल्याला ते अप्लाय करायला, आपण जे काम तिथं करणार आहोत त्याला आपली फिजिकल कंडिशन व्यवस्थित पाहिजे. आजकाल अगदी 40 मध्येच कुणाला कुणाला काही ना काही प्रॉब्लेम असलेले दिसतात. आता माझ्या गुडघ्यांच्यामुळं मी कुठलीही कुंडी मातीने भरलेली असेल तर सरकवूही शकत नाही. गुडघ्यांना लोड येतो.
मग अशा परिस्थितीत बागेच्या हौस आहे त्याचं काय करायचं? त्यामुळे कचऱ्याची बाग करा आणि कष्ट विसरा असं आम्ही म्हणतो. आता याच्यामध्ये तुम्ही जर लिमिट म्हणजे 7 ते 10 कुंड्यांच्या पलीकडे जर बाग केली 4 माणसांच्या कुटुंबासाठी, तर तुम्हाला कचरा बाहेरून आणावा लागेल. हे जर तुम्ही 1-2च कुंड्यांमध्ये केलं की आता पुढच्या कुंड्या नाही केल्या तर तुम्हाला तो कचरा वेगळा खत तयार करायला लागेल. तर 7 ते 10 कुंड्या म्हणजे पर हेड 2+2 असं याचं गणित आहे. तर या हॅलो हॅलो माझा आवाज येतोय ना? हॅलो येतोय, व्यवस्थित येतोय. नाही मध्ये काही हो, बोलल्याचा येतोय. आवाज आला म्हणून म्हटलं कुणाला अडचण आहे का काही? नाही, नाही येतोय. नाही नाही. आता नंतर प्रश्न आपण करूया सर्व. तर हो, हो. यामध्ये तुम्हाला आता 7 ते 10 कुंड्या म्हणल्यानंतर एका आजींनी मला विचारलं की ओळीने सर्व एकेकाला रोज घालू का? हरकत नाही, तुमच्या लक्षात राहत नसेल तर सोमवारी एकाला घाला, मंगळवारी एकाला घाला, बुधवारी एकाला घाला. पण इथं मी थोडंसं असं म्हणेन की प्रत्येकाला जर तुम्ही 16व्या दिवसापासून मुठमुठ कचरा दिला, भरताना आपण सगळं एका वेळेस कुंडी भरणार आहे, पण एक एक मूठ कचरा जर आफ्टर 15 डेज तुम्ही प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली तर सर्वांना तो खाऊ मिळेल. तुम्ही आज मटारची भाजी करता, उद्या मेथी करता, परवा पालक करता, परवा काहीतरी अजून नवीन करता, तर त्याचा सर्वांचा मिक्स कचरा प्रत्येक झाडाला अवेलेबल होईल आणि एक समतोल आहार ज्याला आपण म्हणतो ते सर्व झाडांना मिळेल. आता यात विशेष चांगला कचरा कुठला असाही प्रश्न मला खूप लोक विचारतात. तर सगळ्यात सुंदर कचरा केळ्यांचा. केळ्यामुळे झाडांची शक्ती खूप वाढते. म्हणजे अगदी जास्वंद आणि गुलाबाला तर मी हा अनुभव घेतलाय की केळ्यांची सालं मॅक्सिमम वापरल्यामुळं त्या फुलांचा रंग गडद गडद म्हणजे रेड असेल तर अगदी डार्क रेड असा तो झालेला आहे. त्याच्या पाकळ्याही छान अगदी टवटवीत आणि आकार मोठा असा झालेला आहे आणि त्या फुलाच्या पाकळ्या लवकर गळलेल्या नाहीये. हा बदल केळ्याच्या कचऱ्यामुळे मला खूप वेळा जाणवलेला आहे. पोटॅशियम मॅग्नेशियम असल्यामुळे हा रिझल्ट आपल्याला दिसतो. त्यानंतर मटारचा कचरा, पालकचा कचरा हाही झाडांना अतिशय मानवतो. गोड कचरा फार मानवतो. म्हणजे आता अगदी पाक आपल्या घरात जर शिल्लक असेल तो जरूर त्या झाडांना टाका. चहाचा चोथा धुवून टाकू नका. गूळ खराब झाला अजिबात दुःख करू नका, लगेच झाडांना टाका. गोड लोणचं असेल म्हणजे आमच्याकडे लोणच्याच्या बरण्या वगैरे सगळं धुवून आम्ही झाडांनाच घालतो. तुपाचं बेरीचं पाणी, अगदी साजूक तूप कधी काही तुला वेळ असेल तर जॉईन हो. मी तुला लिंक पाठवली आहे बघ, झूम लिंक पाठवली आहे, त्याला लगेच जॉईन हो. साजूक तूप, कच्चं तुला दूध हे जर तुम्ही झाडांना मिश्रण करून घातलं कचऱ्यातून नंदनवन, तर ज्या ज्या झाडांना तुम्हाला फळं येत नाहीयेत, फांद्या म्हणजे पालवी फुटत नाहीये, झाड खुरटलेलं दिसतंय, त्या झाडांमध्ये लगेचच एक थोडासा जीव येऊन त्याला काहीतरी सुरुवात झालेली दिसते. तर अशा प्रकारे अशा बऱ्याच टिप्स आहेत त्याच्यामध्ये. पण अगदी काहीही माहित नाही असं जरी तुम्ही गृहीत धरलं, म्हणजे मी त्यातली आहे उदाहरण आणि म्हणून मी माझे फोटो तुम्हाला आता दाखवणार आहे. आता बघा तुमच्या समोर मोगरा आहे, देशी गुलाब आहेत. या देशी गुलाबाचा गुलकंद आमच्या घरातच तयार होतो. झेंडू आहे, हे पॅशन फ्रूट आहे. ही टेरेसवरची बाग आहे माझी. आता हे साताऱ्यातल्या वझे मॅडम कडं गुलाबांचं गार्डन आहे, त्याचा फोटो आहे हा. आपल्याच कचरा कल्चर पद्धतीने केलेले. हे गोकर्ण, देशी गुलाब आणि जाईची फुलं आहेत. खरबूज हे कचऱ्यातूनच आलेलं आहे, वेल टेरेसवर आलेला आहे. ही सीताफळ पण घरची आहेत, तोंडली घरची आहे. आता तर सध्या मी तोंडलीचा वेल काढून टाकला, इतका कंटाळा आलाय तोंडली खाऊन. ही स्ट्रॉबेरीज आहेत कुंडीमध्ये. चिक्कूचं झाड आहे कचऱ्यामध्ये, फक्त ड्रम मध्ये बघा. केळ्याचा घड आम्हाला तो उचललाच नाही, डॉक्टरांनी तो उचलून तुम्हाला फोटो काढून आम्ही दाखवलेला आहे. हा गच्चीवर आलेला आहे. ही सोनकेळी प्रभात रोडला पै म्हणून आहे, श्रीकार हॉटेलचे मालक, त्यांच्या भावाकडे बाग आहे आणि त्यांनी पालापाचोळ्यावर गार्डन केलं. शेजारच्यांचा वाड्यात पडणारा पालापाचोळा ही डोकेदुखी होती. पण त्यांनी माझी सकाळची जेव्हा बातमी आली तेव्हा त्या मला विचारायला की काय करू यायचं. म्हटलं तुम्ही डायरेक्ट तो कचरा जमा करा आणि त्याच्यामध्ये रोपं लावायला सुरुवात करा. ते म्हणे अहो येईल का. म्हटलं बघा तर खरी तुम्ही येतं का नाही. तर त्यांच्याकडे या 9व्या झाडाचा म्हणजे केळ्याची झाडं त्यांनी कंटिन्युअस लावली. 9व्या झाडाला अशा पद्धतीने त्यांची केळ्यांची घड आलेल्याचा फोटो मला शेवटी त्यांनी टाकला की प्रत्येक झाडाला एवढी फळं येत आहेत म्हणे, काय करावं यांचं.
हे पपई पण झाड त्यांच्याकडचंच आहे. आता या बघा, तुम्हाला कचऱ्यातून आलेल्या पपईचा फोटो दाखवलाय. टेरेसवरती बी पडून कचऱ्यात झाड आलेलं आहे आपोआप, आणि त्याला फांदी वर करून तुम्हाला पपया दाखवल्या आहेत. म्हणजे 2.25 फूट हाईट आहे फक्त त्या झाडाची, आणि त्याला जवळजवळ 30-40 पपया लगडलेल्या आहेत. आंब्यापेक्षाही चव सुंदर असते या पपयांची. हे पपनस आहेत. हा अननस माझ्या घरात कुंडीमध्ये आलेला आहे. हे अंजिराचं झाड आहे. कलिंगड आहे, कचऱ्यामध्ये बी पडून आलेलं आहे. ही कारली कचऱ्यातच बी पडून आलेली आहेत. वालाच्या शेंगा बऱ्याच वेळेला कचऱ्यातनं पडून बरचसं प्रोडक्शन मिळतं. हा कारल्याचा वेल गच्चीवरचा आहे, त्याची कारली आहेत. अतिशय क्वालिटी सुंदर आहे, तुम्हाला बघता क्षणी लक्षात येईल. नाहीये, कारल्याचा वेल दिसत नाहीये. कारल्याचा वेल नाही, कारली तुम्हाला मी ताटात काढलेली दाखवलेली आहे. हा हा, ओके. वेलाचा फोटो असेल तर येईल पुढे. या मिरच्या, तोंडले, लिंब. ही लिंब इतकी रसाळ असतात की तुमच्या सुरीला धार सुद्धा नसेल तरी तो बरोबर अर्धा अर्धा चिरला जातो. एकही रस असा थेंब वाया जात नाही. म्हणजे ओढल्यासारखा जो कधी लिंबू चिरला जातो तसा हा होत नाही. आणि लिंबाचा रस पिताना, सरबत पिताना चव बरोबर कळते घरच्या लिंबाचा आहे म्हणून. ही लिंबाचं झाड बघा. आता झाड दिसलं का तुम्हाला? हे ड्रम मध्ये झाड आहे आणि जवळजवळ 700-800 लिंब एकाच वेळेस लागलेले आहेत त्याला. गच्चीवरचं झाड आहे ड्रम मधलं. 50 लिटरचा ड्रम आहे, त्यातलं झाड आहे. आता हा छोटा 25 लिटरचा टब आहे या आजींकडे. या आजी 75 वर्षाच्या आहेत. त्यांच्याकडे लिंबाचं झाड आहे. 4 घरांचा कचरा घेऊन त्यांनी आपल्या गार्डन मध्ये सगळा जिरवलेला, आणि त्या छोट्याशा टब मध्ये एवढी त्याला फळं लागलेली. हे लिंबाचं झाड माझ्याकडचं आहे. अगदी पहिल्या 6 महिन्यात एवढी लिंब लागलेली, त्याचा फोटो आहे हा. पुणे विद्यार्थी गृहासमोर जाऊन. हे सिमला मिरची आहे बघा, छोट्या ट्रे मध्ये. हे वेगवेगळे फोटो दाखवायचा उद्देश की काहीही तुम्ही लावा, चांगलं येतंय. दुधी भोपळे, आणि म्हणजे खरोखर क्वालिटी एक नंबर असते. म्हणजे त्याला स्पर्श केला तरी ती कळते. आता हा दुधी भोपळा माझ्या एका क्लायंटच्या घरचा आहे. त्यांच्या बाळापेक्षाही हाईटनी मोठा, 4.5 आणि 3.5 फुटाचे 20-20 भोपळे 1 वीट उंचीच्या कचऱ्यामध्ये लागलेले आहेत गच्चीवर. त्याचा फोटो आहे हा. हे डबल बी, आळू, मिरच्या. हा दुधी भोपळ्याचा फोटो आहे. आणि हे माझे मिस्टर डॉक्टर लाठी यांच्या प्रेरणेने मी बागकाम करते, आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो. सपोर्ट म्हणण्यापेक्षा त्यांनी मला ढकललेलं आहे याच्यामध्ये. माझी अजिबात तयारी नव्हती करण्याची, पण ते आजही सगळीकडे सांगतात की आधी करायला तयार नव्हती ना, आता कचरा थांबव म्हटलं, बाग थांबव म्हटलं तर आता ऐकतच नाहीस. पुढे 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 चालूच आहे तुझं काम. काम अतिशय सोपं आहे, त्यामुळे आजतागायत सुरू आहे. हे केळ्याचं झाड आहे, केळफूल लागलेलं पहिलं. हे टोमॅटोचं झाड. ती हिरवी ट्रॉली तुम्हाला दिसत असेल बघा, तर त्याच्यावरती ते नुसतं असं बांधून ठेवलेले झाड आहे कुंडीमध्ये. तिथून त्याचं ते खालनं मूळ बाहेर काढलेलं आहे. त्याला ते तेवढे टोमॅटो लागले. ती फांदी आता एवढी लोंबत होती की ती त्याला आता वरती बांधून ठेवलेली. इतके टोमॅटो लागलेत एका कुंडीमध्ये, आणि कचऱ्यातून आलेले आहेत. या मिरच्या फक्त नारळाच्या शेंडीवर आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरचा एक फोटो आहे. त्यांनी मला डेमोला बोलवलं होतं, नंतर हा फोटो मला त्यांनी पाठवला. दुसरा कचरा काहीच नाही, फक्त शेंड्या आहेत, त्याच्यामध्ये झाड उभं आहे. ही कोथिंबीर घरची. हा पुदिना आहे. ह्याची टवटवी आणि चव आणि वास तर लगेचच, म्हणजे अख्ख्या फ्रीज मध्ये पण वास येतो जर पुदिना ठेवला तर. इतका सुंदर वास यायला. ही काकडी आहे बघा. हे 50 लिटरचे क्रेट्स आहेत, म्हणजे आपले नीलकमलचे येतात ना, तर ते 2 क्रेट एकावर एक अशी एवढी उंची आहे त्याची, आणि 2 फूट रुंदी आहे. 2 फूट लांबी आहे, 1 फूट रुंदी आहे. आळू आहे, भरताचे वांगे आहेत. ही मेथी घरची. पालक आहे, म्हणजे पालेभाजी तुम्ही काढू शकता. या भेंड्या वाघोलीला रोज ताट 1.5 ताट भरून निघतात. आता सध्या भेंड्या परत नवीन लावल्यात मी. देशी गाजर आहेत. वेगवेगळ्या भाज्या मी लावत असते, काढत असते. या गवारीच्या शेंगा तुम्हाला दिसतील. म्हणजे ही येते का भाजी, ती येते का. पडवळ आहे इकडे. खिरा काकडी आहे बघा. हे टोमॅटो एकाच कुंडीतले. शेवगा, पडवळ आहे, फ्लॉवर.
हा ब्रोकोली आहे, कोबी, मुळे बघा हे घरचे आहेत, वाघोलीच्या जमिनीत मी लावले होते हे सर्व. आलं हे एका क्रेट मधलं आहे, ही हळद पावडर घरची. खरबुजा आहेत. आता कुंडीचं डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दिसेल बघा, हे तळाला छिद्र आहे बघा मोठं व्यवस्थित. की या ही नॉन वन जिओ फॅब्रिकची बॅग आहे सगळी, आणि या बॅगेमध्ये सर्व कचरा भरून त्याच्यामध्ये मी झाडं लावलेली आहेत. तर याच्यामध्ये पण झाडं अतिशय छान येतात. ह्याला होल्स करायची गरज नसते, सच्छिद्र असते कापड, पोरस असल्यामुळे सगळं पाण्याचा निचरा अगदी व्यवस्थित होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण 1-2 दिवस जरी नसलो, पाणी नसलं झाडांना, तरी झाडाला त्या कापडाच्या ओलाव्यामुळं कचरा वाळत नाही आणि झाडं टवटवीत राहतात. ही ट्रॉली आहे जी मी तयार करून बऱ्याच विकल्या आहेत. लोकांची ऑर्डर आली तर आत्ताही करून देते. खाली खत काढायला दरवाजा ठेवलेला आहे आणि वरनं कचरा टाकायला दरवाजा आहे. या टाक्या आहेत मोठ्या सोसायट्यांमध्ये, कंपन्यांमध्ये. हा सुख यशोदा मधला प्रोजेक्ट आहे, त्याचा फोटो आहे. तर जिथं कॅन्टीन वेस्ट असतं तिथं आपण अशा टाक्या तयार करतो. तिथून पाणी जाण्याचा मार्ग एका ठिकाणी ड्रेनेजला जोडलेला असतो. जाळी त्या वारांप्रमाणे दरवाजे उघडून आपण कचरा टाकून खत तयार करतो. हे माझ्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोरची बाग, अगदी दूरदर्शनचे वगैरे कार्यक्रम झाले तेव्हाचा हा फोटो आहे. मला हा प्रोजेक्ट सुरू करून जवळजवळ 32 वर्षाच्याही पलीकडे दिवस झालेले आहेत. आणि एवढ्या कालावधीनंतरही ती आवड आजतागायत तशीच आहे, फक्त केवळ प्रोजेक्टच्या सोपेपणामुळं. काहीही करायला लागत नाही. म्हणजे हे बाग सांभाळून मी अख्खा महाराष्ट्र पालथा घातलेला लेक्चरसाठी, पण मला असं टेन्शन नाही आलं की आता त्या झाडांचं काय होईल. अगदी बेंगलोरला मी भर उन्हाळ्यामध्ये लेक्चरला गेले होते, कार्यक्रम त्यांचा, ते तिथं पिट्स वगैरे पण करायला, जायला 1 दिवस यायला 1 दिवस, आणि तिथं 4 दिवस मुक्काम होता. 6 डेज नंतर आल्यानंतरही बागेचं फारसं नुकसान मला दिसलं नाही, काही पानं पिवळी पडण्याच्या पलीकडे. तर कचऱ्याला मेंटेनन्स काही नाहीये. एकदा कल्चर टाकलं की तुम्ही वर्ण फक्त त्याला खाद्य म्हणून कचराच पुरवायचा आहे. ही कुंडी तुम्ही अगदी घरात, म्हणजे बेडरूमच्या त्या खिडकीमध्ये जरी ठेवली तरी वास येणार नाहीये. कुठलेही जीवाणू तुम्हाला डोळ्यांना याच्यात तयार होताना नजरेला दिसत नाहीत, नेकड्याला काही दिसत नाही. हे बॅक्टेरियाज तुम्हाला मायक्रोस्कोप खालीच बघायला लागतील आणि हेच काम करतात. बरेच लोक आजही दुपारी वाघोलीला 1-2 जण आले होते, त्यांनी गांडुळांबद्दल प्रश्न विचारला, तर गांडुळांवर फोकस नाहीये. गांडूळ तुम्ही कचरा जेव्हा रोपं आणता त्यावेळेस नर्सरीमध्ये गांडूळ असेल तर ते आपल्याकडे भरपूर वाढणार. तुम्ही नर्सरीमधनं आणताना जर त्याच्यामध्ये शंख असतील किंवा स्लग्ज असतील, ते आपल्याकडे आल्यानंतर कचऱ्याच्या ह्याच्यामुळे वाढणार. परंतु कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही. तुम्ही जर त्रासदायक गोष्टी असतील त्या वेळोवेळी विचारल्या तर तुम्हाला त्याचं निरसन करून मिळेल. कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता, ही बाग अव्याज सुरू राहते. आपल्या वयाचा विचार न करता ती बाग मात्र आपल्याला कायम आनंद देत राहते. ह्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी कधीही वापरायच्या नाहीये, 3 गोष्टी कधीही करायच्या नाहीये. पहिली गोष्ट, कचऱ्याचा प्रोजेक्ट झाकण लावून कधीही बंद ठेवायचा नाही. म्हणजे जर तुम्हाला खत करायचं असेल तर तुम्ही कुंडी किंवा ड्रमवर झाकण पूर्ण ठेवायचं नाही. दुसरी गोष्ट, वरनं कधीही माती टाकायची नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कधीही केमिकल्स वापरायचे नाहीये. म्हणजे खत म्हणून पण नाही किंवा औषध पेस्टिसाइड्स म्हणून पण नाही. मग इथं केमिकल्स वापर बंद म्हटला की लोकांना लगेच प्रश्न पडतो, आता बागेत काही जर कीड आली तर आपण काय करायचं. कारण बाग नंतर फुलते, कीड आधी येत राहते, हा नेहमीचा अनुभव आहे. आपल्या मसाल्याच्या डब्यात जे पदार्थ आहेत ते वापरून आपण या किडीला करतो. मुळामध्ये आपण इतक्या प्रकारचा व्हिटॅमिन युक्त कचरा त्या झाडांना वापरत असतो, तर झाडं सशक्त असतात. अगदी पाणी धुवून सुद्धा ही झाडांची कीड नष्ट होते. पण त्याच्याही पलीकडे राहिली तर तुम्ही हळद पावडर खाली टाकू शकता, झाडांवर टाकू शकता कोरडी पावडर, हळदीचं पाणी फवारू शकता. दुसरी गोष्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 लिटर पाणी 24 तास मिक्स करून ठेवायचं. 24 तासांनी हे पाणी वस्त्रगाळ करून तुम्ही झाडांना दर 8 दिवसांनी फवारणी करू शकता. अगदी कीड असलेल्या झाडांनाही आणि निरोगी झाडांनाही.
की मिरचीच्या फवारणीने काहीही त्रास होत नाही, उलट झाडं कायम किडीपासून दूर राहतात. मी हे काहीही करत नाही, कारण करावं लागतच नाही. पाण्याने फक्त झाडं धुवून काढायची, काहीही दुसरं करायला लागत नाही. झाडांमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कडुनिंबाचं झाड जे आहे ते इतकं उपयुक्त आहे की कडुनिंबाचा पाला आणून मिक्सरवर पाणी घालून वाटायचा आणि ते द्रावण तुम्ही खाली जमिनीत होता, झाडांवर शिंपडा, त्याचाही खूप उपयोग होतो. मी जेव्हा वाघोलीमध्ये गवार लावली, तिथं आता बेस मातीच आहे जरी कचरा वापरत असले तरी, तर झाडांना आता आसपास शेती आहे, कुठं काय बुरा रोग आहे काय, तो सगळा माझ्या गवारीवर आला आणि शेंगा इतक्या कवळ्या लागलेल्या, सगळ्या काळ्या दिसायला लागल्या. तर माझा जो ड्रायव्हर मुलगा आहे तो मला म्हटला, मॅडम तुम्हाला आता इथं तर केमिकल्स वापरायलाच लागतील म्हणे. म्हटलं नाही, मग केमिकल वापरून मी 22 किलोमीटर येऊन कशाला शेती करू ना, जे काही करायचंय माझा छंद आहे कचऱ्यातनच करायचा, तर आपण ह्याच्यातनं मार्ग काढू बघू म्हटलं, नाही तर बंद करू म्हटलं. तर त्या गवारीला मी कडुनिंबाच्या झाडाचा भरपूर पाला आणला घरी तोडून, मिक्सरवर पाणी टाकून रस काढला आणि फक्त जमिनीमध्ये ओतून दिला. आणि त्याच्यानंतर परत तिसऱ्या चौथ्या दिवशी गेले तर गवार स्वच्छ झालेली होती, धुवून काढल्यासारखी, काही रोग तिथं नव्हता. हे माझ्याकडचं उदाहरण आहे. आता एका माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे कचऱ्यातूनच ओळख झाली, त्यांच्या घरी प्रोजेक्ट झाला, त्यांनी नंतर खूप लोकांना शिकवलं, लेले म्हणून आहेत, त्यांच्याकडे पपईला खाच पडली होती आणि त्या म्हटल्या, अहो या झाडाला इतक्या छान पपया येत होत्या, आता बघा म्हणे बघ हे झाड जाईल. म्हटलं बघूयात आपण. त्याच्यामध्ये लिंबाच्या 1 लिटर पाण्यामध्ये ढवळून ठेवला आणि 2-3 तास ते पाणी मुरल्यानंतर त्या खाचेमध्ये ते पाणी भरून ठेवलं. आश्चर्य म्हणजे ती खाच भरून निघाली आणि ज्या फांदीला हा प्रकार झाला होता त्याच भरपूर पपया लागल्या. एका सायंटिस्टच्या घरी मी कचऱ्यातून बागेचा प्रकल्प याच्यावरती मार्गदर्शन करत असताना त्या मला भेटल्या. त्या मला म्हटल्या, माझ्या फार्म हाऊसवर सगळं काम करायचंय. त्यांच्याकडे गेल्यानंतर आंब्याच्या झाडाला पूर्ण काळा रोग आलेला होता आणि हापूस आंब्याचं झाड होतं. तर त्या मला म्हणल्या की काय करावं. शेजारीचे कन्सल्टंट उभे होते त्यांचे मातीतल्या बागेचे. ते म्हणले, हा असा असा रोग आहे आणि याला केमिकल फवारणी केल्याशिवाय हा जाणार नाहीये, नाही तर झाड जाईल. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, कारण आमचा कचऱ्याचा प्रयोग सुरू होता त्यांच्या फार्म हाऊसवर. म्हटलं तुम्ही जर वेळ दिलात तर प्रयोग करून पाहायला माझी हरकत नाहीये, पण मी आज काही सांगू शकत नाही, झाडच सांगेल, कारण आंब्याचं झाड आहे. तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर बघा, पण माझा असा अंदाज आहे की केमिकल्स पेक्षा तुम्ही नैसर्गिक पद्धतीने करावं. हळदीचा आम्ही त्याच्या फार्म हाऊस वरती मॅक्सिमम वापर केलेला. हळदीचा भुस्सा आणून ठेवलेला होता 2 टन फार्म हाऊसवर काम करण्यासाठी. तो भुस्सा आम्ही पाण्यात कालवला, झाड आधी सर्व खाली खोदून काढलं, त्याचा 5 फुटाचा सगळीकडनं परिसर खोदून काढल्यावर त्यात कचरा कल्चर पद्धत केली आधी आणि मग त्याच्यानंतर खोडाला सगळा तो पिवळा लेप लावला हळदीचा आणि जिथपर्यंत हात पोचेल तिथपर्यंत सर्व फांद्या, सगळं खोड आणि खाली त्या हळदीचं पाणी सगळं ओतून दिलं. आता 15-20 दिवसांनी परत व्हिजिट होती, तिथं गेलो तर 70 ते 80% रोग कंट्रोलमध्ये आलेला होता. पुढच्या एका लेपामध्ये तो पूर्ण कव्हर झाला आणि त्यांनाही एक उदाहरण झालं आणि मला अतिशय आनंद झाला की केवळ हळदीवर ते सगळं कंट्रोल झालं. पण आपला विश्वास किंवा आपला पेशन्स या 2 गोष्टी जर आपल्या बरोबर असतील तर आपण हा प्रयोग करू शकतो. निसर्ग खरोखरच खूप महान आहे. निसर्गाचा मान ठेवला तर खरोखर आपल्याला बरेच चमत्कार अनुभवायला मिळतात, पण थोडा पेशन्स आपल्याला ठेवायला हवा. कुठल्याही केमिकल्स औषधांनी झाडाची कीड तुम्हाला 2 मिनिटात गेलेली दिसेल, परंतु तेवढ्याच परत जोराने ती परत येते आणि मुख्य म्हणजे केमिकल्स फवारताना ते जमिनीत पडतात झाडाभोवती. त्या झाडाची एक शक्ती जी म्हणतो ती कमी होते, मातीची जीवाणुशक्ती कमी होते, जीवाणू मरून जातात आणि मग त्या झाडाला परत ती कीड येते. ह्या सायकल मधनं जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही आधी पहिली गोष्ट केमिकलचा वापर बंद केला पाहिजे आणि नैसर्गिक गोष्टी वापरल्या पाहिजे. अगदी शेवग्याचा पाला वाटून त्याची जरी फवारणी केली तरी कीड जाते. जमिनीमध्ये काँग्रेस गवत असतं, काँग्रेस गवत, गाईचं शेण आणि गोमूत्र हे जर समप्रमाणात घेऊन काँग्रेस गवत तुम्ही वाटून जर ते 48 तास मुरवत ठेवलं आणि मग त्याचं पाणी गाळून ते डायल्यूट करून जर तुम्ही झाडाला टाकलं किंवा झाडावर स्प्रे केला, शेतातल्या कुठल्याही झाडाची कीड जाते. हळदीनी जातेच जाते, परंतु आता खूप उंच झाडे असलेले आपण काही फवारू शकत नाही. परंतु तुम्ही बुंध्यात सुद्धा टाकलं, खालनं पोट स्वच्छ झालं त्या मातीतलं, आपोआपच वरच्या झाडाची कीड कमी होते.
मुळात कचरा कल्चर केल्यानंतर झाडाची सशक्तता वाढते आणि मग असे उपचार आपल्याला कामाला येतात. पण केमिकल्स वापरण्याच्या मी अगदी विरुद्ध आहे आणि वाघोलीमध्ये तोच प्रयोग मला करायचा होता की मला विदाऊट केमिकल मातीतलं गार्डन कचरा वापरूनच. पण तिथं मातीला पर्याय नाही मला, कारण जमिनीमध्ये माती आहेच. पण तेही अतिशय छान झालं. जेवढी माझी तिथं शक्ती आहे तेवढं मी काम करते. माझ्या घराच्या म्हणजे घरातल्यांना पुरून बाहेर आम्हाला वाटावंच लागतं, इतकं तिथं प्रोडक्शन येतं जे काही लावते. पण पाहिलंय की जेव्हा मी नवीन बाग सुरुवात केली, माझे मिस्टर म्हणले घरच्या भाज्या खायच्या आहेत आणि मी कुंड्या लावल्या आणि भेंडी लावली वाफा वगैरे करून. अक्षरशः त्यांच्या ताटाला पण भेंड्या पुरणार नाही अशा 4 भेंड्या कुठंतरी यायच्या. त्या किडक्या, मग त्यांना फवारणीसाठी औषधं लागायची, म्हणजे याच्यातच काम करत बसायला लागायचं. आणि त्या मातीतल्या बागेचा चिखल, राडारोडा, डास या सगळ्या ह्याच्यातनं मी गेलेली आहे. त्यामुळे आता मी कचरा या विषयावरतीच पूर्णपणे माझा पेशन्स ठेवून आणि श्रद्धा भक्ती ठेवून मी माझं काम करते आणि कचऱ्याला पर्याय नाही असंच मी सर्वांना सांगते. तुम्ही हा अनुभव घ्या. मला वाटतं आता तुमचे काही प्रश्न असले तर विचारा. जरा जास्त वेळ लांबलं का लेक्चर माझं? हॅलो. नाही, छानच झालं. धन्यवाद मॅडम. खूपच काही छान प्रश्न झालं असले? तुमचं लेक्चर. फक्त हे विचारायचं होतं मला की वेस्ट डिकम्पोजर साठी बायोकल्चर कुठलं वापरायचं? माती नुसती वापरायची का काय? नाही, कशासाठी म्हणताय तुम्ही? डिकम्पोज होण्यासाठी कचरा. नाही, बायोकल्चर. ऐका, मातीनी कचरा कव्हर होतो आणि माती खाली कचरा जिरतो, पण सर्व प्रकारचा जिरत नाही आणि फास्ट मध्ये होत नाही. नाहीतर निसर्गात कचरा हा जिरतच असतो. त्याला काही कुठलं गांडूळ किंवा कुठलं जीवाणू सोडायला लागतात असं नाही, परंतु त्याला वेळ लागतो. आणि आपल्या घरामध्ये मग तेवढी जागा नसते. आपल्या घरात कचरा तर रोजच निर्माण होत असतो. तर तुम्ही कचरा आवरण पद्धतीने, म्हणजे माती 3 हिस्से कचरा आणि 4 इंच माती जर वर कव्हर केलं तर खालच्या कचऱ्याचं खत तयार होतं, परंतु त्याला व्हायला बराच अवधी लागतो. बायोकल्चर टाकल्याने तुम्हाला कचरा फास्ट मध्ये जिरतो आणि ओपन सिस्टीम मध्ये जिरतो. वरनं काही कव्हर टाकायची गरज नाही. आपल्या घरात जसा निघेल, आता कोथिंबीर तोडली टाक बागेमध्ये, आता कांदे चिरले, केळ्या खाल्ले टाक बागेमध्ये, असं आपलं हे चालू राहतं. तुम्ही भले 24 तास एका डस्टबिन मध्ये गोळा करा आणि नंतर टाका. नाही, मला बायोकल्चर कुठे मिळू शकेल असं विचारायचंय त्याला. ते विचारायचं. बरोबर आहे. बायोकल्चर तुमच्याकडे बायोकल्चर उपलब्ध आहे ना? बायोकल्चर माझ्याकडे मिळतं. म्हणजे मी परगावी पण पाठवते. तुम्ही कुठून परगावावरनं जर असाल नाही, तर कार्यक्रमामध्ये. वाघोलीचा ऍड्रेस सांगू शकाल का तुमचा? वाघोलीमध्ये कटकी वस्तीमध्ये मी येते, पण मी तिथे राहत नाही. तुम्ही जेव्हाही अच्छा. कधी येणार असाल, आपल्या दोघींची वेळ ठरवून आपण तिथे भेटू शकतो. साधारण 1-2 तुमचा दिवसाआड मी फोन जाते. नंबर माझा फोन नंबर लिहून घ्या. मी शेअर करते सांगू? नंतर आपल्या बरं ग्रुपवर. बरं, ठीक आहे. चालेल. येस. बरोबर, तेवढा वेळ वाचेल. आणि मॅडम, जसं ऐकलं आहे की हे ताक आणि गुळाचं पाणी ते मिक्स करून ठेवलं तर त्यांनी पण कल्चर बनू शकतं. मी ताक आणि गुळाच्या पाण्याला नुसतं नाही प्राधान्य देणार. मी स्वतः बायोकल्चर तयार करते आणि तेच लोकांना सजेस्ट करते, कारण मी तेच काम आधीपासून करत आले. परंतु ताकानेही तुमचे बॅक्टेरियाज वाढतात, गुळानेही वाढतात. त्यामुळे तुम्ही ते काम करू शकता, पण ते मी फक्त वापरून मी माझ्याकडे केलेलं नाहीये. आता माझ्याकडे कुठल्याही जमिनीमध्ये कुठल्याही जागेमध्ये बायोकल्चर हे आहेच. ताकाचा असा वेगळा प्रयोग केलेला नाही. तुम्ही करू शकता, बघू शकता. ठीक आहे. तुमचा फोन नंबर घेऊन मग मी कॉन्टॅक्ट करीन तुम्हाला. नक्कीच. ज्यांनाही कधी भेटायचं असेल, मी राहते शिवाजीनगरला. माझं एक घर आहे अत्रे सभागृह सदाशिव पेठेत आणि वाघोलीला पण एक ठिकाण आहे. तर त्यामुळे मी 3 ठिकाणी फिरत असते. फोन करून आपण वेळ ठरवली, ज्याला जी जवळ पडेल ते तिथं भेटू शकतात. 3 ठिकाणी कल्चर अवेलेबल आहे. निमपेंड अवेलेबल आहे, EM सोल्युशन अवेलेबल आहे, नॉन-वोन जिओ फॅब्रिकच्या बॅग्स पण अवेलेबल आहेत. आणि तुमच्याशी गप्पा मारायला, काही सल्ला मसलत करायला मला कायम आवडतं. फारच छान. अजूनही काही प्रश्न आहेत? तुम्ही सुरुवात केली, रात्री 9ला सुद्धा फोन केला तर आमच्या घरचा प्रत्येक मेंबर फोन घ्यायला पळतो आणि त्या फोनवर ते सल्ले देतात. हे सगळ्यांना आवडतो हा प्रोजेक्ट. धन्यवाद. ऐकूनच छान वाटलं. मॅडम, संजीवनीचा काहीतरी एक एक- प्रश्न आहे. संजीवनी कोण आहे त्यांचा एक प्रश्न आहे. हा, बोला. नाही, 1 मिनिट. मला वाटतं मृदुलताई किंवा ललिता गौरी डांगे हे प्रश्न उत्तर सगळं कोऑर्डिनेट करतील. इथं चॅट मध्ये सुद्धा काही मेसेजेस आलेले आहेत, तर तसे विचार. ओके.
संजीवनी आहेत, त्यांना एक प्रश्न विचारायचा. हा बोला ना. खरकट मला घातलं तर वाटतं चालेल त्यांनी का असं चार्ट त्यांनी मध्ये विचारलंय. दिलाय, तो घेऊ का मी? खरकट नॉनव्हेज सगळं चालतं. आंबट गोड खारट तिखट तुपकट सगळं. म्हणजे तुम्ही नारळ फोडला, करवंटी चालते, शेंड्या चालतात, खोबरं चालतं, खोबऱ्याची लाडू बर्फी पण चालते, खोबऱ्याचं दूधही चालतं. प्रत्येक प्रकारात त्याच्यामध्ये चालतो. अगदी त्याच्यात मीठ घालून तुम्ही काही आमटी बनवली तेही चालतं. सगळ्या झाडांना सगळं चालतं. मॅडम मला विचारायचं आहे, आंब्याचा मोहर गळायला लागतो, त्याला काय करायचं? आंब्याचा मोहर. आंब्याचा मोहर काय गळू नये म्हणून हा गळू नये म्हणून तुम्ही कडुनिंबाचं फवारणी करू शकता. आणि पाणी त्यावेळेस कमी द्यायचं, म्हणजे मोहर टिकून राहतो. मोहर लागल्यानंतर आंब्याला पाणी अगदी नाहीच, म्हणजे जवळजवळ. अच्छा. दुसरं तुम्हाला मी विचारायचं असेल त्या वेळेला अडचणी येतात तर फोनवर विचारेन. कधी कधी फोन करा. आणि एकच नंबर आहे माझा, तोच नंबर व्हॉट्सअपचा आहे. तुम्ही फोटो टाकून, व्हिडिओ कॉल करून किंवा व्हॉइस कॉल करून किंवा कसंही तुम्हाला जसं ज्या करायचं असेल, जी गरज असेल ते तुम्ही करून मला फोन हे करू शकता. काही ठिकाणी असं सांगितलं विचार- जातं की पुठ्ठे वगैरे त्याच्यात टाकायचे, ते नाही करायचं. कागद पुठ्ठे अजिबात नाही. कागदामध्ये केमिकल्स आहे, पुठ्ठ्यांमध्ये केमिकल्स आहे. मॅडम एक प्रश्न होता की हा, बोला. ऑलरेडी जर का कुंड्या ऑलरेडी कुंड्या भरलेल्या असल्या तर सेमी कल्चर करता येतं. हॅलो, माझा आवाज येतोय? हो 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 येत. सेमी कल्चर सिस्टीम फक्त वैयक्तिक ज्याला करायचे त्यांनी कॉल करा आणि मी सांगेन. कारण सेमी कल्चर करताना एक रेश आहे की झाडं एकदम छान होतात, नाही तर झाडं मरतात. तर त्या आता कॉमन ग्रुप मध्ये लगेच सांगून जर काही गोंधळ झाला ग्रास्पिंग करण्यात तर झाड जाईल. त्यामुळे ज्याला करायचंय कल्चर हाताशी घेतलं की मी शिकवेन. एकच ओळ आहे पण ती फार महत्वाची आहे. त्यामुळे मी सेमी कल्चरवर प्रिंटआउट कुठेही करत, पण अतिशय छान होतात झाड. कारण एक्झिस्टिंग पॉट्स असतात, एक्झिस्टिंग झाड असतं, वाढलेलं असतं, थोडा त्याला खताचा पुश मिळाला की झाडाला लगेच फुलं फळं यायला सुरुवात होते. मी विचारू काही प्रश्न मी हा माझे आहेत ते? हा आता आज कचरा भरला कुंडीमध्ये, अगदी नवीन कुंडी घेतली, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कुंडी तयार केली, लगेच त्यात रोप लावायचं का एक दोन दिवसांनी लगेच. कल्चर मिक्स करून? नाही नाही नाही, आता तुमच्याकडे 3 टाइम्स कुंड्या भरून जर कचरा असेल तर एक कुंडी तयार होते. म्हणजे तिप्पट कचरा लागतो त्या कुंडीच्या. हो. एवढा तुम्हाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही लगेच रोप लावा. नाहीतर बर. नारळाच्या शेंड्या वगैरे सगळं भरून कुंडी रोज भरत चला. जशी कुंडी भरेल 2-2 चमचे कल्चर घालत राहा. ज्या दिवशी तुमच्याकडे लॉट मध्ये कचरा एकाच वेळेस हाताशी असेल त्यावेळेस पहिला कचरा प्रेस करा. 3/4 पर्यंत कुंडी भरून घ्या. शेवटच्या 1/4 मध्ये रोप लावा. आसपास सगळा भाजीपाला फुलांचाच कचरा घाला. वरनं 3 मूठ कल्चर घाला आणि विषय संपवा. पण जर म्हणजे तुमच्याकडे साधारण आता छान एका कुंडीला साधारण किती कल्चर लागतं ते? 6 मूठ. 10 मूठ. ओके. 6. ओके. म्हणजे आता ती एक कुंडी भरली माझी आणि त्याच्यात ते आता ती कल्चर. कुंडी भरली तर दुसऱ्या कुंडीत कचरा साठवायला सुरुवात करायची विथ कल्चर. बॉटम शिकवलाय तसा. आणि ह्या कुंडीला 15 दिवस कचराच घालायचा आणि रोज पाणीच घालायचंय. 16व्या बरोबर. दिवसापासून इथं परत फिडिंग चालू करायचं. आणि ते एकच मूठ कचरा पर डे आणि 1 चमचा खरकट पर डे. व्हेज नॉनव्हेज एनी. खरकट झाडापासून लांब आणि बाकीचा कचरा जो असेल तो झाडाच्या सेंटरमध्ये चालतो. अजून एक आहे की बाल्कनीमध्ये आता टेरेसवर कसा तुम्हाला जास्त उन्हाचा वेळ मिळतो, पण बाल्कनीमध्ये एकाच दिशेने ऊन येतं, त्याचा 3-4 तासच येतं. आता तर त्या उन्हाची ते टेस्ट पुरतं का? उन्हाची टेस्ट घ्यायची आपण. हा. गुलाबाचं एक नवीन रोप आणून लावायचं कळ्या मोजून. हा. त्या कळ्या फुलून गेल्या, नवीन कळी जर लागली तिथं तर तुमचं ऊन लिंबू यायला पण पुरतं. ओके. हा. तर त्यामुळे ती टेस्ट आपणच घ्यायची. कारण परत दक्षिणायन उत्तरायण सगळ्या गोष्टी हो असतात. हो हो. पण त्या रिफ्लेक्स मध्ये ती झाडं राहतात चांगली. बरोबर. पण कमीत टेरेसचं कमी ऊन आणि 3 ते 4 बाल्कनीतलं तास ऊन ऊन याच्यात मिळतं. फरक पडतो. हो, नक्कीच फरक पडतो. कारण ती एकतर ती एका दिशेने वाढत जातात बाल्कनीतली झाडं. टेरेस बरोबर मधली त्याच्यात म्हणजे मी आता माझ्या घराच्या बाल्कनीचा सनलाईटच्या अनुभव आहे. दिशेनेच वाढतात ते. बरोबर. मला एक प्रश्न ताई, विचारायचा तुम्ही होता. आता जे ओरली बोललात ना की कुंड्या कशा भरायच्या,
तर त्याचा काही प्रिंटआउट आम्हाला देऊ शकाल का? मग ते प्रिंटआउट मिळेल सर्क्युलेट तुम्हाला, करता येईल. प्रिंटआउट मिळेल. कुठे देऊ सांगा? म्हणजे हा, ग्रुपवर व्हॉट्सअप. सर्क्युलेट ऐका ना, करता येईल व्हॉट्सअप. मी अरुणाताईंच्या व्हॉट्सअपला ते कागदांचे हे चालेल. टाकते झेरॉक्स, तुम्हाला ते चालेल. मिळून जाईल, ग्रुपवर शेअर होऊन जाईल. तुम्ही हो, आत्ताही दाखवलं तरी आम्हाला स्क्रीनशॉट हो, घेता चालेल. येईल. हं. व्हिडिओ पण आहे माझा, तुम्हाला म्हटलं ना गुगलवर व्हिडिओ पण हा, आहे. त्याची लिंक पण पाठवू आपण सगळ्यांना. हो ओके. चालेल. माझा एक प्रश्न होता. हॅलो. हा बोला. ऍक्च्युली जर कल्चर वगैरे जर अवेलेबल झालं नाही, तुमच्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा आम्ही बाहेर असेल, तर त्या इन दॅट केस काय करावं लागेल? म्हणजे जर मी कचरा आवरण पद्धतीने साधं खाली माती माती टाकूनही भरली आणि तुम्ही कचरा आवरण पद्धतीने बाग करू शकता. म्हणजे लाईक 3 कसं, म्हणजे हिस्से मी कारण पहिलं माझं मिस झालं होतं. कुंडी भरताना आपण नारळाच्या शेंड्या, विटांचे तुकडे सगळे जे भरलेले ते तसंच भरायचे. सगळा ओला कचरा भरायचा, 3/4 पर्यंत कुंडी भरायची आणि शेवटचा 1/4 माती भरून झाड लावून टाकायचं. फक्त मग पाणी टाकताना वगैरे जरा थोडं लक्ष द्यावं लागतं. खूप झालं तर खालून कमी घाण लागतं. पाणी हा, येतं. कमी पाणी लागतं नाही, इथे. खालून घाण पाणी येतं त्यातनं. जे कचरा आवरण पद्धतीचं आहे ना, त्याच्यातनं घाण पाणी येतं बाहेर. नाही, तुम्ही जे डायरेक्ट लावता कचऱ्यावरती, तर ते हो, कसं करता येईल? डायरेक्ट कचऱ्यात लावतो ना, तेव्हा आपलं बायोकल्चर असतं ना, तर बायोकल्चरमुळे पाणी स्वच्छ ओके येतं. ओके ओके ओके. तर त्यामुळे मग त्या पद्धतीने जर तुम्ही लावलं विदाऊट कल्चर, तर तुम्ही पाणी असं शिंपडत कारण मी फारसं बाहेर कल्चर येणार नाही. तुमचं आधी वापरलं होतं, तर त्याचे रिझल्ट एवढे होते ना, म्हणजे मला अक्षरशः बिल्डिंग मध्ये ती फुलं आणि टोमॅटो द्यावे लागले, म्हणजे अरे की वा. एवढे, म्हणजे मला पुरून उरायला लागले एवढे. मग हा. शेवटी असं झालं की मला जाणं होईना तुमच्याकडे, म्हणून मग म्हटलं की आता दुसरा काय मग उपयोग. ते कल्चर आहे का अजून? नाही नाही, ते झालं माझं वापरून. आता कुंड्या नाही, त्या थोड्या. कुंडीतला आहे का अजून? हो, आहे 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 आहे. मग त्या कुंडीतलं तेच कल्चर वापरा ना, वापरायचं. माझ्याकडे घ्यायची गरज नाही परत. ओके. मी तेच काय वापरायचं केलं, परत. मी गांडूळ खत जरासं तयार करायला घेतलं. गांडूळ खूप झालेत म्हणून. पण तुम्ही म्हटलात की त्या ओल्या कचऱ्यावर तुम्ही माती नका टाकू. ते माझ्याकडून टाकलं गेलं आणि झाकलं गेलं, त्यामुळे ते छोटे छोटे किडे झाले. तर ते खत आता मी कसं वापरू शकते प्रत्येक वाळवा कुंडीत? आणि वापरा, वाळवा आणि वापरा. बघूयात आपण. जर ते वाळवून वापरून तुमचं झालं तर तिथंच पण प्रश्न मग ते सॉल्व्ह होईल. गांडूळ मरून गेले तर त्याचा यूज हे नाही होणार. गांडुळांवर फोकस करूच फोकस नका. नका करू. ओके ओके. हा. जर तुमचं काम नाही झालं, कचऱ्याला वास माशा असल्या, तर मात्र कल्चर न्यावं लागेल तुम्हाला. ओके. तर ते छोटे छोटे किडे झालेत त्याच्यात, त्या अळ्यासारखं ते होतं ना, किडे असू किंवा देत, असं हळद पावडर टाका ना. हळद पावडरनी ते निघून जाईल. ओके ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. मला एक विचारायचं होतं की जीवामृत तुम्ही इथे वापरता का, किंवा वापरता येतं का या केसमध्ये? जीवामृत वापरू शकता. जीवामृताचे रिझल्ट चांगले आहेत. जीवामृत कोणाकडे मिळतं त्याचाही नंबर मी शेअर करते तुम्हाला. चालेल. अरुणाताईंकडे सगळं शेअर करते, त्या तुम्हाला पाठवतील. आणि जीवामृत कसं तयार करायचं तेही पाठवते. ज्याला जे चालेल. अवेलेबल होईल त्याच्यापासून करता येईल. येस, थँक्यू. मग ऑलरेडी झाडं असलेल्या कुंड्यांमध्ये जीवामृत घातलं तर येतील का चांगले फारच रिझल्ट? सुंदर, फारच सुंदर. जीवामृत हे बागेला सप्लिमेंट आहे. जसं नीमबँड आपण एक अँटीसेप्टिक म्हणून टाकतो, तसं जीवामृत एक प्रकारचं खतच होऊन जातं. आणि त्याच्यापासून जीवाणू निर्मिती होते नैसर्गिक पद्धतीने. मातीतले जीवाणू वाढले की तुमची बाग आपोआप चांगली होते. मला अजून एक विचारायचं होतं. आपण कांद्याची सालं जमा करतो, तर ती सालं 24 म्हणजे रात्रभर ती भिजत भिजवून घालून. त्याचं पाणी वापरू शकता. 2-3 दिवस भिजवायची. हा, आणि ते मग डायल्यूट करायचं का परत ते? ते डायल्यूट करा. हो. आणि ती म्हणजे कांद्याची सालं तुम्ही कचऱ्याच्या प्रोजेक्ट मध्ये टाका आणि त्याचं आणि पाणी डायल्यूट करून झाडांवर फवारा. कांदा उष्ण असतो, त्याच्यामुळे झाडांना तुम्ही हे पाणी फवारलं की त्याच्या सगळ्या अशा नसा जागृत होऊन त्याला लगेच फूट येते, पालवी फुटते, फुलं यायला फुलं लागतात, पण जास्त यायला फुलं लागतात. धरतात. म्हणजे खाली गुलाब टाकायची नाही, गरज नाहीये, गुलाब नाही, स्प्रे करा. सगळ्याच झाडांना. ओके, स्प्रे करायचंय. स्प्रे करा पाणी, खाली टाका झाडांना, पण डायल्यूट करून. ओके. आणि कुठलीही मॅडम गोष्ट जेव्हा आपण कचरा प्रयोग करतो ना, अगदी कुठलीही गोष्ट तुम्हाला नवीन एखादं काही सुचत असेल, माझा तुमचा कॉन्टॅक्ट नाही झाला, डायल्यूट करून वापरा. विदाऊट केमिकल तुम्ही इथं काही प्रयोग करू शकता. रासायनिक मात्र नाही. म्हणजे आता मुंग्या झाल्या, DDT गॅमेक्झिन टाकलं, मग मला फोन केला, काही उपयोग नाही.
मला एक प्रश्न विचारायचा आहे. झाकून ठेवलं तरी मी म्हंटल तुम्हाला की वापरून बघा. हम्म. केमिकल काही मला वापरले नाही, तुम्ही वापरून बघा. मला एक प्रश्न विचारायचा आहे. शेतातलं सांगते मी. शेतामध्ये खूप कचरा रुजतो. मग तो कचरा घालवण्यासाठी आपल्या या पद्धतीमध्ये काय आहे का उपाय? तण म्हणताय तुम्ही? हा, कोणत्याही प्रकारचा कचरा. मग हे लोक काय नाही. करतात, त्याला केमिकल्स मारतात. हो बरोबर आहे. हा ऐका ना, तण उपटूनच काढायला लागतं आणि त्याचं हा तुम्ही शेण गोमूत्रामध्ये भिजवून ठेवा. हा मग त्याचं कंपोस्ट तयार करा आणि मग ते वापरा. कारण बिया राहिल्या ना तर ते तण परत उगवत राहतात. पुन्हा उगवतं ते. खूप जोरात उगवतं. म्हणजे हो एवढा अगदी. मोठा ते कचरा आणि होतो की कचऱ्याची आपण बाग केल्या ना, आपण जेव्हा उपसून काढतो ना काही पण, ती माती भुसभुशीत झाली की ते जोरात उगवतं अजून. हो. आणि मला ते हे पण दाखवायचं होतं, तुमचं जे कल्चर वापरून झालेलं आहे ना, मला बाकीच्या लोकांना पण दाखवायचं होतं की तुमच्याकडून जे मी आणलं तर त्याचा मला रिझल्ट कसा मिळाला. 1 मिनिट मी माझा व्हिडिओ ऑन करते. चालेल. अरुणाताईंचा फोन नंबर थोडा शेअर कराल का चॅटवर? संध्या मी देते तुला. हो ठीक आहे. ही याला आता 12 का 15 दिवस झालीत या फुलांना येऊन. 1 मिनिट, कोण बोलतंय? मी वैशाली बोलतेय. हो, म्हणजे दिसत नाहीये काही म्हणून म्हंटल. तुम्हाला शेअर करायचंय का फोटो? मी माझी बाग दाखवतीये त्यांच्याकडून. नाही फोटो मी लाठी मॅडम कडून जे तर ते मी त्यांना पण तुम्हाला लोकांना दाखव. हो बरोबर आहे, पण काहीच दिसत नाहीये म्हणून म्हटलं तुम्ही कुठनं दाखवताय. दिसतंय का? दिसतंय ना? दिसतंय. ओके. दिसतंय का? हो. हा पेरू आलाय का? मोह आहे पेरूच्या झाडांचा. मस्त पेरू आहे. कल्चर देऊन मला फक्त. नाही दिसत आहे. मला नाही दिसत आहे काही. त्यांच्या याच्यावर जायला लागेल, त्यांच्या ग्रुप, त्यांच्या आयकॉनवर जायला लागेल, फोटोवर जायला लागेल, प्रोफाईल फोटोवर, मग दिसेल. आणि हे कल्चर वाले त्यांनी आहेत आयफोन म्हणून नाव लिहिलंय. मी पिन केलंय त्याला, आता दिसेल तुम्हाला. आता फुलं दिसतंय का? छान आलेत. फुलं सुंदर फुललेत. खूप छान आहेत फुलं. नर्सरी वालेकडे असतात तशीच सेम आली. ती त्यांच्या फक्त कल्चरनी आलेली आहे. फक्त तेवढंच टाकलेलं आहे मी. आणि घरातला कचरा. कल्चर नाही मॅडम, कचऱ्यामुळे आली आहे. ओला कचरा. हा तेच कल्चर आणि तुमच्याकडून जो कचरा. हे झाड आज मी फुलं काढ. कल्चरमुळे तुम्हाला त्या कचऱ्याचा त्रास नाही झाला, पण फुलं कचऱ्यामुळे आली आहेत. मी म्हणजे शेजाऱ्यांचा सुद्धा मागून घेतला कचरा की मला एवढा रिझल्ट मिळाला. ही हादग्याच्या फुलाचं झाड आहे, याची आम्हाला 6 लोकांना आज त्याची भाजी झाली. एवढी फुलं झाडाला आली. कुठे राहता तुम्ही? मी बावधनला राहते. माझे मिस्टर तुमच्याकडे येतात कल्चर घ्यायला. आडनाव काय तुमचं? अडिकाने. आणि हे सगळे असे दुधी होते. फारच सुंदर आहे. आणि चव पण छान असेल अगदी त्यांची. हो, चव पण छान होती. खूपच छान. आता तुम्ही म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, अजून याच्यात छान वाढ होते. गच्चीवर मला तेच तुम्ही ऍड्रेस देणार आता जीवामृत. कारण हो, मी गच्चीवर केलंय. कारण बाहेर डुप्लिकेट जीवामृत देतात. मी तुम्हाला जीवामृत खरोखरच छान असलेल्या एका व्यक्तीचा नंबर शेअर करते मॅडम कडे, अरुणाताईंकडे शेअर करते. ओके चालेल. माझ्याकडे जी चांगली माहिती ती शेअर करते अरुणाताईंकडे सर्व. ओके थँक्यू सो मच. आणि तुम्हाला खूप सारे चालेल. 1 मिनिट तुम्हाला मी म्हणणारच होते की तुमच्याकडून बघितल्यानंतर आम्हाला एवढी प्रेरणा मिळाली ना की आमची ज्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस माझ्या खूप कमी कुंड्या होत्या, पण माझ्याकडे आता 250 कुंड्या आहेत. बापरे.
जागा असेल त्यांना मस्त छान आहे. हा नाही जागा आहे, तुम्ही बघू शकता सगळेजण. हम्म. म्हणजे हे आम्ही गवार काढली, भेंडी काढली, सगळी झाडं काढली. तेव्हा यायला आणि हवं जसं तुमच्याकडे, आता व्हिजिट त्या द्यायला यायला म्हणतात हवं. ना तेवढी लिंब आली. हो हो अगदी. खूप पण छान, खूप छान. टोमॅटोला हे होतं, बाकीची पण तशीच तुम्ही पण तुम्ही कचऱ्यातून नंदनवन ग्रुपवर आहात का मॅडम? आली होती आमच्याकडे. ही फुलं आहेत आंबाडीची. नाही दिसत नाहीये फोटो हो आता. हो ग्रुपवर मी फोटो पाठवते, पण जस्ट मला फोटो मला नाही त्या दिसते. फुलांचा, ऐका ना, मला त्या हे फुलांचे ते फोटो पण दिसलं पाठवा का? ना. नाही फोटो काही दिसत नाही पुढे आता. नाही आता रेंज अंधार. कमी आहे तुमची. हो. ठीक आहे, मग तुम्ही ग्रुपवरती फोटो टाका. आता काही ग्रुपवर फोटो टाका ना, आणि लोकांना पण मग जरा जास्त येतो ना करायचा. हो 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 मी पाठवते, मी पाठवते. ग्रुपवर टाका. हो 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 ओके. माझ्या मनात खूप शंका होत्या कचऱ्यापासून, म्हणजे ओल्या कचऱ्याचं, माशांचं कचरा, त्याचं काय करायचं. म्हणजे अजून मी डेअरिंग करत नव्हते, पण आता मी करेन. तुम्ही बिंदास डेअरिंग करा. आता तुमच्याकडेच तुमच्या ओळखीतल्याच एक जण त्याच्यात करतायत, आणि तुम्ही माझ्याकडे या. मी पण हे 6 महिने सुरुवातीला मिस्टरांना खूप नकार दिलेला आहे. ते म्हणले बघू आपण काय होतं ते. अहो म्हणलं सदाशिव पेठेत राहतोय, कसं काय करायचं, लोक आपल्याला हाकलून देतील बिल्डिंग मधनं. ते म्हणे काही होणार नाही, तू कर. आणि त्यांच्या पाठिंब्याने मी हे सगळं केलेलं आहे. तुम्ही करा. तुम्हाला कधी काही अडचण आली कधीही फोन करा. कचरा हा नैसर्गिक घटक असल्यामुळं आपण निसर्गाचा मान राखतो. आपण निसर्गाचा मान राखला तर निसर्ग आपला सन्मानच करतो. लाठे मॅडम तुमचा फोन नंबर शेअर करा ना. हो एक केलाय, मिनिट. शेअर केलाय आता. केलाय का? आम्ही शारदा शक्तीच्या ग्रुपवर हा मेसेज आणि सगळं शेअर करू. शिवाय आजचं सगळं हे जे आहे भाषण आहे ते सुद्धा आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळणार आहे. अजून काही कोणाचे प्रश्न वगैरे काही असतील तर 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण. आता 5:30 व्हायला आले. युट्यूबवर अजून व्हिडिओ आहेत का दुसरे? युट्यूबवर अजून म्हणजे व्हिडिओ या आहे का? कार्यक्रमाचा तर होणार आहे, युट्यूबवर होईल हे. मृदुला मी विचारू का? मी शैला, ओळखलं का? मृदुल ताई. हो बोला. मला लाठी मॅडम, मी लाठी मॅडमना सांगते की मी जवळजवळ 22-23 वर्षापूर्वी त्यांच्याकडे आले होते, आणि त्यांच्याकडून प्रेरणा करून घेऊन मी हे सगळं चालू केलंय. माझ्या घरी गेली 22-23 वर्ष हे सगळं चालू आहे. छोटीशी टेरेस आहे, त्याच्यामध्ये करते मी हे सगळं. तर चांगलेच रिझल्ट आले. सुरुवातीला त्यांनी सांगितलं तसं पपया, कलिंगड, नंतर रताळी, वांगी वगैरे असं बरंच काही काढलं. पण आता अलीकडे माझ्या ह्याच्यात काही येत नाहीये. तर मला विचारायचं होतं की काय प्रॉब्लेम झाला असेल. तुम्ही कचऱ्याची माती तयार जी झाली आहे ती कमी करा प्रत्येक ठिकाणची. फक्त कल्चर असेल तर त्याच्यात येणार नाही काही. नाही तर मग मीच तुम्हाला सांगितलं असतं एकेकाला 100 पुढे ह्याच्यात झाडं लावून टाका. तर कल्चरचा काही उपयोग नाहीये. कचरा खायला पाहिजे झाडांना, तेव्हा झाडांना फळं येतात. नाही, मी आता कल्चर तेव्हा तुमच्याकडनं एकदा घेतलं सुरुवातीला. बरोबर आहे, तेच कल्चर वापरायचंय तुम्ही, पण तिथलं कल्चर तयार झालेलं कमी करा. आपोआप जे तयार झालंय ते कमी करू का? ते कमी करा. आणि आता कचरा भरा पुन्हा ओला. तिथं जर कचरा नसेल खायला तर झाडं नाही वाढत. माझ्याकडे कुंड्या नाही आहेत. मी असा छोटा वाफा केलेला आहे 10 बाय 10. वाफेत करा ना, वाफेत करा. तुम्ही वाफा करा, जमीन करा, पण कचऱ्याची माती म्हणा किंवा खत म्हणा, जे काही तयार झाले तिथनं ते कमी करा आणि परत कचरा भरायला जागा करा. कचरा रोजच पडला ना टाकते. की नाही, ते रोज टाकणं वेगळं, पण आपण जेव्हा वाफा करताना बाहेरनं उसाचा चोथा आणला, नवीन कचरा फ्रेश भरला, याचा कस आता त्या झाडांना संपलेला आहे. हे तुम्ही आता खत मातीवर घातलं तर झाडं वाढणार आहेत मातीतली चांगली. ओके ओके. पण ओला कचरा खाणारी ही झाडं आहेत, त्यामुळे ओला कचरा त्यांना लॉट मध्ये पाहिजे आता. तर तुम्ही ते तिथलं कमी करून उसाचा चोथा भरा. म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही तुमच्या म्हणजे अनाथ विद्यार्थीगृहाच्या समोर मी आले होते, तर चोथ्याच्या म्हणजे उसाच्या त्या पोयट्यापासून केलेले मी तुमचे वाफे बघितले होते तेव्हा.
तर मी माझ्या सुरुवात करताना मी तसं केलं. आता त्याच्यानंतर मी कधीच उसाचा कचरा टाकला नाहीये त्याच्यामध्ये. नाही, मग तो टाकायला हवा. मी मगाशी म्हंटल बघा, गोड कचरा झाडांना खूप आवडतो. तर तुम्ही उसाचा चौथा भरा, पुन्हा बाकीचाही हिरवा कचरा भरा आणि परत ते करा. ते झाड तसंच जागेवर राहू द्या. आसपासचं सगळं मटेरियल कमी करायला लागतं. म्हणजे आधीचा झालेला कचरा काढून आधीचा झालेला कचरा नसतो, तो खत असतो. ते खत असतं. बायोकल्चरच असतं. म्हणजे ते कल्चर वापरून नवीन तयार करायच्या कुंड्या. हा, ते वापरून तुम्ही त्याला आता कल्चर घालायचीच गरज नाही, कारण खाली आहेतच ना ते बॅक्टेरियाच. ते कचरा खात राहणार आहे. चहाच्या चोथ्यासारखं दाणेदार खतच दिसतं आता, माती दिसतच नाही. हो, बरोबर आहे. पण त्या खतात झाडं नाही नुसती तयार होत. म्हणजे ते एक्स्ट्रा होतंय का? एक्स्ट्रा नाही, त्याला खायला काही नाही ना. पण मग रोजचा कचरा म्हणून मी तुम्हाला एक उदाहरण देते की आता मी कुंडीला 6 मूठ घाला म्हटलं तुम्हाला. तुम्ही आता 6 मूठ सोडून 60 मुठी घातल्या तरी हरकत नाही. तर तुम्ही कल्चर जास्त वापरलाय म्हणून झाडाला जास्त फुलं, जास्त फळं येणार नाहीये. कचरा जितका बसेल आणि त्या कचऱ्याला वासमाशा येणार नाही इतकंच कल्चर पाहिजे. बाकीचं जे कल्चर आहे त्याच्यामध्ये काहीच नाहीये खायला त्याला. ते तिथनं काढायलाच लागतं. म्हणजे सुरुवातीला बऱ्याच वर्षांनंतर ही कंडिशन येते. हो, म्हणजे जवळजवळ 15 वर्ष काही प्रॉब्लेम नाही आता. बरोबर, अगदी बरोबर केलं नाही मी त्या 15 वर्षात. हे जे काढलेलं आहे ही निकस माती नाहीये. हे तुमची मातीची बाग असेल किंवा कोणाची असेल त्याला सप्लिमेंट म्हणून, हे खत म्हणून देऊ शकता. आणि तुमच्याकडचं जे कल्चर आहे तिथं ते आहेच. फक्त आता उसाचा चोथा आणि बाकीचं काही भरणार, त्याच्यावर परत थोडंसं तुमच्याच कडचं कल्चर घाला आणि बाकीचे इतर दुसरीकडे वापरून टाका. आणि जास्वंदीच्या झाडाला तुम्ही म्हणलात तसं केळ्याचा कचरा उपयुक्त आहे ना. तर जास्वंदाने कुठल्याही झाडाला, मी उदाहरण दिलं जास्वंदाचं, कुठल्याही झाडाला, केळीचा, पालकचा, कुठल्याही झाडाला खूप कचरा हा मानवतो. गोडवा असतो ना त्या कचऱ्यात. पांढरी माशी खूप लागते त्या जास्वंदीच्या झाडांना आणि आजूबाजूला. पांढऱ्या माशीसाठी एक उपचार सांगते आणि अतिशय सुंदर आहे, खात्रीचा आहे. तुम्ही आपल्याकडे भात असतो शिळा, अर्धी वाटी भात अर्ध्या लिटर पाण्यामध्ये बाटली बंद अवस्थेत 10 दिवस ठेवायचा, डार्क प्लेस मध्ये. ऊन नको त्याला लागायला, सनलाईट नको लागायला. अर्धी वाटी भात, अर्धी वाटी शिजलेला भात अर्ध्या लिटर पाण्यामध्ये 10 दिवस बंद बाटलीमध्ये ठेवायचा, अंधाऱ्या जागेत. 10 दिवसांनी ते पाणी गाळलं, त्याला इथेनॉलची ऍक्शन येते. ते पाणी गाळून तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी मिसळून झाडावर फवारा, झाडाला आंघोळ घाला. तुम्हाला परत व्हाईट बग झालेले दिसणारच नाही. आणि हे तुम्हाला बग झाल्यावर करण्यापेक्षा जर तुम्ही दर 8 दिवसांनी लाल तिखटाचं पाणी झाडांना फवारलं तर या किडी येतच नाही. मी तिखट, हळद ह्याचं पाणी मी करते, पण त्यांनी ते अजून आटोक्यात येत नाहीये त्या माशी. तुम्ही ते कीड झाल्यावर केलं असेल, दर 8 दिवसाला नियमितपणे नाही मारत. तर तुम्ही आता हे भाताचा उपचार करून बघा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. ठीक आहे, थँक्यू. आणि तुम्हाला पर्सनली माझा नंबर आता तुम्हाला शेअर होईल, झालेलाच आहे. तर तुम्ही पर्सनली कधीही विचारा. कचऱ्यातून नंदनवन मध्ये सामील व्हायचं असेल तर काय, कुठे? मला तुम्ही व्हॉट्सअप करा ना माझ्या नंबरला, म्हणजे मला लक्षात राहील. तो नंबर मी लगेच ऍड करून घेईन. ठीक आहे, ओके. आता तुमचे अनुभव, तुम्हाला आलेल्या अडचणी, आता तुम्ही जो प्रश्न विचारला की आता त्याच्यात चांगली झाडं येत नाही, हे पुढच्या लोकांना पण कळायला हवं ना. जे 15 वर्ष ही बाग करतील त्यांनाही पुढे कळेल ना. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्या लोकांशी गप्पा मारून. हॅलो, बोला. ललिता, नमस्कार. मी स्नेहा जोशी बोलतेय. मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. माझ्याकडे जाईचे झाड आहे, तर त्याच्यावर असं पिवळी कीड पडलीये आणि मी बऱ्याच तंबाखूचं पाणी, हळदीचं पाणी घातलं, पण त्यात काही सुधारणा नाही होतय. तंबाखू कधीच वापरू नका. तंबाखू मी औषध म्हणून कधी सांगतच नाही. फक्त गोगलगाई जिथं आटोक्यात येत नाही तिथं तंबाखू हळदीचं मिश्रण करून आम्ही खाली घालायला सांगतो, कारण केमिकल्स वापरायचे नसतात. पण तंबाखू माझ्या पेपर्सवर कुठेही मी औषध म्हणून वापरलेले नाहीये. जे माणसाला चालत नाही ते त्याला चालत नाही. तर आता तुम्ही ऐका, हळदीचं पाणी खाली पण टाका आणि हळद आपण भंडारा कसा उधळतो तसं झाडाच्या अंगावरती सगळीकडे उधळा, कोरडी हळद. बर बर बर. आणि त्याच्यानंतर तुम्ही निमपेंड वापरता की नाही झाडाला? नाही. कडुनिंबाचा रस काढून आणा. कडुनिंबाचा म्हणजे कडुनिंबाची पानं तोडायची, अच्छा, आणि मिक्सरवर फिरवायची पाणी घालून. त्याला प्रमाण काहीही नाही,
तुम्ही रोज बर. घातलं तरी बिघडत नाही, 8 दिवसात एकदा घाला बिघडत नाही. पण कडुनिंबाच्या रसाने सगळ्या किडी कंट्रोलमध्ये येतात आणि कडुनिंब कुठेही अवेलेबल असतो. ओके ओके, येस येस. मॅडम आणि आणखी एक छोटासा प्रश्न आहे, विचारू का? हा बोला ना, मला काही नाही प्रॉब्लेम. म्हणजे माझ्याकडे पाळीव मांजर आहे, तर ते वाफ्यामध्ये घाण करतात, तर ते झाडांना चालतं का? काही प्रॉब्लेम नाही. ताई अजून एक प्रश्न असा होता, बेलाच्या झाडावर जर हा पांढरी कीड किंवा असं पांढरं हे असं पडलेलं आहे, पांढरं जे पडतात, डाग पडतात ना, ते दवाचे येतात. तर थंडी पडते की नाही, त्याचे डाग असतात. कुठल्याही झाडावर बघा तुम्ही, कडीपत्त्यावर असतात, कीड कुठल्याही पानावर बघा. पडल्यासारखं कीड पडल्यासारखं वाटतंय बेलाच्या झाडावर. कीड जी म्हणता ना तुम्ही, ती हळदीनेच कंट्रोलमध्ये येणार आणि तिखटाचं पाणी. बर बर, ओके, धन्यवाद. लोणच्याचा खार असेल बिगर तेलाचा, त्याचं पाणी पण तुम्ही वापरू शकता. झाड किती मोठं छोटे त्याच्यावर हे उपचार अवलंबून आहे. लोणच्याचं पाणी तुम्ही नाही फवारू शकत. बर. आणि कडीलिंबाचं झाड पण आमचं फारसं वाढत नाही, तसं आहे व्यवस्थित, पण असं खूप कडीलिंब हट्टीच असतो, कडीलिंब हट्टीच असतो, पेशन्सच लागतो. म्हणून मी नवीन क्लायंट असेल तर त्याला कधीही कडीपत्ता आधी लावायला सांगत नाही. पहिली तुळस लावा, पुढे सरका, जिरॅनियम लावा, ज्या ज्या झाडांना पटपट रिझल्ट येतात. कारण लोकांना लगेच उत्सुकता असते. म्हणजे मला असे प्रश्न विचारणारी लोक आहेत, पालवी कधी फुटणार, आता हे कसं तारीख सांगून कसं सांगणार मी. खायला मिळालं की लगेच लोक येतात असं थोडी आहे. थँक्यू ताई. ओके. हळदीचं पाणी जे म्हणता तुम्ही, त्या हळदीच्या कुंड्यांमध्ये पाण्याचं प्रपोर्शन काय, कसं करायचं हळदीचं पाणी, म्हणजे काही किती नाही, चमचे हळदीला हळद? ऐका, हळदीला प्रपोर्शनच नाही. हळदीला तुम्ही कमी जास्त जरी झालं तर हळद झाडांना कधीही नुकसान करत नाही. बर. मिरचीचं प्रमाण मी दिलंय तिखटाचं लगेच. 1 चमचा लाल तिखट, 1 लिटर पाणी. आणि ते ब्रोशर मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे ब्रोशरवर उलट्या पानावर या सगळ्या, मागच्या पानावर हे सगळे उपचार आहेत, ते तुम्ही वाचा. ताई, जे तुम्ही मगाशी म्हणला ना सेमी कल्चर, म्हणजे जी ऑलरेडी एक्झिस्टिंग झाडं आहेत तर त्यांच्यामध्ये हे करण्यासाठी, तर मग ते सेमी कल्चरचा जर का धोका असेल तर त्याच्याऐवजी ते जीवामृत वापरलं तर जास्ती चांगलं होईल. सेमी कल्चरचा धोका नाहीये. काय होतं, ग्रास्पिंग होत नाही. आता मी सेमी कल्चर शिकवताना सांगते की दर 8 दिवसांनी 1 मूठ कचरा घाला. जर त्या बाईनी पिशवीभर कचरा आधीच घालून टाकला तर त्या कचऱ्यातून जो रस निघतो तो मातीत पडून राहतो, पासआउट होत नाही पटकन, आणि मग झाडं सडतात, रूट सडतात आणि झाडं मरतात. म्हणून मी समोर येतील त्याला किंवा मग फोनवर तुम्ही पर्सनली विचारा की कसं करू, मग मी व्यवस्थित सांगते. आता ग्रुपवर कसं एखादा शब्द राहिला ऐकायचा, एखादा ऐकला, मग गोंधळ होईल. कचरा त्याला प्रमाणात टाकायला लागतो आणि आठवड्यानी एकदाच टाकायला लागतो. बाकी काही धोका नाही त्याला. अच्छा. फार सोपी आणि फार चांगली पद्धत आहे. ज्या लोकांनी सेमी कल्चरच केली पहिली कुंडी, त्यांनी टोटल कचरा कल्चरची कुंडीच तयार नाही केली, कारण रिझल्टच खूप छान आहेत त्याचे. तुम्ही त्यासाठी प्रत्यक्ष पुण्यात जर असलं तर मला भेटू शकता कधी वेळ काढून, त्यानिमित्ताने भेट होईल आपली. हो, चालेल चालेल, नक्की. परगावचं जर कोणी असेल आता आपल्या ग्रुपमध्ये, तर त्यांना जर कल्चर पाहिजे असेल तर त्यांनी पिनकोड सहित सगळं ऍड्रेस पाठवायचा. त्यांना मी कुरिअरनी पाठवू शकते, किंवा माझ्याकडनं कोणी येऊन घेऊन जाणार असेल तर त्यांना कल्चर मिळेल. आणि पुण्यातली लोक असतील तर कल्चर तुम्ही वापरल्यानंतर जेव्हा ओल्या कचऱ्याचा खताचा प्रोजेक्ट घरात करता त्यावेळेस प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% सवलत आहे, आणि तो आपला सन्मान आहे, तो आपण घ्यावा, तो आपला हक्क आहे. किती रुपये कमी होतात हे महत्वाचं नाही, पण आपण सुजाण नागरिक असल्याची पावती येते. प्रॉपर्टी टॅक्स मध्ये 5% सवलत मिळते. पण त्याच्यासाठी मग एव्हिडन्स काय दाखवावा लागतो मॅडम? काही नाही, तुम्ही तुमचं जे प्रॉपर्टी टॅक्सचं बिल भरलंय त्या बिलाची झेरॉक्स आणि ज्याच्या नावावर घर आहे त्याच्या नावाचं ऍप्लिकेशन सगळं झेरॉक्स कॉपी करून त्यांच्याकडनं रिसिव्ड म्हणून शिक्का मारून आणायचा. 15 दिवसात व्हिजिटला नाही आले लोक ते तर परत फॉलो घ्यायचं की आम्ही अर्ज केलाय, हे लोक अजून आले नाही. थोडा 1-2दा पाठपुरावा करावा लागतो, पण मग ते दरवर्षी सवलत मिळते. ते येऊन व्हिजिट करतात आपल्याकडे. छान प्रवास झालेला. पुणे परिसराला ही सवलत आहे. आधी खताची आहे, आणि खत नंतर जर तुमच्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सोलर यापैकी काही असेल तर टोटल 10% आहे.
अरे बापरे, हो का? पण धन्यवाद. पण जर तुम्हाला फक्त सोलर असेल आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल आणि खताचा प्रोजेक्ट नसेल तर खताचा प्रोजेक्ट बेसिकली पाहिजे तुमच्याकडे. हा, खताचा प्रोजेक्ट आहे मी केलेला. मग खताचा प्रोजेक्ट आणि मग प्लस याच्यामध्ये तुमचं सोलर असेल, हो, सोलर पण आहे. वॉटर हार्वेस्टिंग असेल तर मग त्याची 5% अशी टोटल 10% मॅक्सिमम सवलत आहे. आणि थँक्यू. किती पैसे वाचतात ते महत्वाचं नाहीये, आपल्या सुशिक्षित असल्याचा तो पुरावा आहे. हो, येस, खरंच. थँक्यू मॅडम, खूप धन्यवाद. आणि तुम्हाला तिथं अर्ज करताना किंवा काय तुमच्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन हे काम करायचंय. अडचण कधी आली तर कधीही फोन करा मला. नमस्कार. मला वाटतं आपण आता प्रश्न उत्तर थांबवूयात आणि मग कोणाला शंका असतील तर तुमचा नंबर आपण दिलेलाच आहे. पर्सनल फोनवर केव्हाही करा, केव्हाही करा. ललिता, खूप छान मार्गदर्शन केलं ताई, खूप छान. आणि ग्रुपवर ज्यांना आता ऍड व्हायचंय, पण फक्त कचरा कल्चरचाच ग्रुप आहे हा, कचऱ्यातून नंदनवन नावाचा. जे लोक कचऱ्याच्या बागा करतायत, आता 1-2 जणांनी सांगितलं, तर त्यांची नावं ऍड करू शकते. तुम्ही कल्चर वापरल्यानंतर तुम्ही मला आठवण करा, तुम्हाला ऍड करेन. का तर तिथं इतर मग बागांचे प्रश्न नसतात, फक्त कचरा कल्चर संदर्भात प्रश्न समस्या मांडल्या जातात, मार्गदर्शन होतं. 20 ते 30% लोक जुने आहेत, 70-80% लोक नवीन असतात. नवीन लोकांना समस्या येतात, त्यांना माझ्यापर्यंत फोन करायचा नसला, ग्रुपवरच उत्तरं मिळतात. ललिता गौरी डांगेंना विनंती की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. ठीक आहे. कचरा खरं म्हणजे ही मोठी समस्या आहे. खरं तर ही समस्या आजची नाहीच आहे, पण विज्ञानाच्या साह्याने आणि स्वतःमधील कल्पकतेने आज त्यावर मार्ग काढण्याचं आणि समाजात जास्तीत जास्त स्वच्छता असावी, समाज रोगमुक्त व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहे. आणि आपल्या आजच्या पाहुण्या माननीय निर्मलाताई या त्यातीलच एक. भाषेमध्ये ग्रॅज्युएट असून सुद्धा एखाद्या व्यक्तीमध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन असेल आणि त्याचं निसर्गावर प्रेम असेल तर तो समाजामध्ये किती भरगच्च आणि महत्वपूर्ण कार्य करू शकतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय निर्मलाताई. आज त्यांचे सर्व उपक्रम आणि त्यांनी केलेले प्रयोग हे खूप सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितले. अगदी ओला कचरा, कोरडा कचरा यातील फरक, ते कुंड्या कशा तयार करायच्या, बायोकल्चर कसं वापरायचं, कसं तयार करायचं, तसंच हे सर्व प्रकल्प तयार करताना त्यांना आलेले सामाजिक अनुभव सुद्धा त्यांनी मोकळेपणाने सांगितले. फुलांची, फळांची, झाडांचे फोटो तर फारच विलोभनीय होते. ताज्या हिरव्या भाज्या, कारली, भोपळा, काकडी, कलिंगड, लिंब, वांगी, मेथी, पालक, किती भाज्या सांगू. ह्या सगळ्या भाज्या तर फारच अगदी प्रसन्न मन करून गेल्या. झाडं उत्तम वाढवण्यासाठी आणि कीडमुक्त असण्यासाठी घरच्याच गोष्टी वापरून, म्हणजे केमिकल्सचा वापर न करता ती कशी छान वाढवावी हे पण त्यांनी सांगितलं. आज त्या आपल्या इथे आल्या आणि आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केलं. कचऱ्यातून नंदनवन कसं फुलवायचं हे सांगितलं. यासाठी शारदा शक्तीतर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद मॅडम. याचबरोबर आज उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे पण आभार. त्यांनी पण त्यांचं बहुमूल्य प्रश्न आणि त्यांची माहिती शेअर केल्यामुळे या कार्यक्रमाला आणखीन रंगत आली, त्याबद्दल त्यांचे आभार. तर मी आता वंदनाला विनंती करते की तिने शांतिमंत्र म्हणून कार्यक्रमाची सांगता करावी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. धन्यवाद.